नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या YouTube चॅनलवर आपण सुरू केलेल्या या कंबाईनच्या रिव्हिजन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सो मित्रांनो, आपल्या या सिरीजचा आजचा 14वा दिवस आहे आणि या 14व्या दिवशी आज बुधवार असल्या कारणाने आपल्या शेड्यूल प्रमाणे आज आपण विज्ञान या विषयावर रिव्हिजन घेत आहोत. बरोबर. सो आपण आज टॉपिक म्हणजे ज्या टॉपिकवर रिव्हिजन घेणार आहोत त्याचं नाव आहे बघा पंचसृष्टी वर्गीकरण. ठीक आहे. सो या पंचसृष्टी वर्गीकरणासंदर्भात जेवढे पण पॉइंट्स आहेत की जे आपल्याला आपल्या पूर्व परीक्षेमध्ये गरजेचे आहेत त्यावर आपण पूर्णपणे नजर टाकणार आहोत. ते पॉइंट्स इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो ऑलरेडी तुम्ही ते वाचले असतील आणि हा जर लेक्चर तुम्ही चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हली अटेंड केला तर बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मदत राहतील. आणि जरी तुम्ही वाचले नसतील तरी काळजीपूर्वक हा लेक्चर बघा, तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी समजून येतील. ठीक आहे. वन बाय वन आपण काय करणार आहोत, त्या प्रत्येक गोष्टी लिहून इथे डिस्कस करणार आहोत. तर बघा मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण या संदर्भात म्हणजे जो बायोडायव्हर्सिटी आहे बघा, जैवविविधता या टॉपिकला सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये आपण वर्गीकरण बघा वर्गीकरण टॉपिक आपण सुरू केला होता. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण ज्या वर्गीकरणाच्या पद्धती होत्या, ठीक आहे, त्यानंतर जे टॅक्झॉनॉमिक वर्गीकरण होतं, बरोबर, ते आपण बघितलं. द्विनाम पद्धती आपण बघितली होती. त्यानंतर आपण सृष्टी म्हणजे ज्या वेगवेगळ्या सृष्टी आणि वर्गीकरणाच्या पद्धती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेल्या, बरोबर. आणि मग फायनली आपण जी पंचसृष्टी वर्गीकरण बरोबर हे सुरू केलं होतं. तर बघा पंचसृष्टी वर्गीकरण हा सुद्धा टॉपिक आपण सुरू केला होता. तर याची म्हणजे बघा 1959 बरोबर 1959 ला या पंचसृष्टी वर्गीकरणाची म्हणजे कोणी केलं हे, तर R.H. व्हिटाकर. ठीक आहे. R.H. व्हिटाकरने हे पंचसृष्टी वर्गीकरण दिलं होतं. बरोबर. तर त्याच्यात आपण सुरुवात केली होती मोनेरापासून. ठीक आहे. सो मोनेरामध्ये आपण मोनेराची सृष्टी बघितली होती, त्याचे टाईप सुद्धा बघितले होते. सो ह्या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे म्हणजे पंचसृष्टी वर्गीकरणाला सुरुवातीपासून सुरू करतोय. ठीक आहे. म्हणजे एकाच लेक्चरमध्ये सर्व पाचीच्या पाची सृष्टी बरोबर आपण प्रॉपर म्हणजे पाची नाही तर मोनेरा त्याच्यानंतर म्हणजे पंचसृष्टीमधल्या 3 सृष्टींचा आपण ह्या लेक्चरमध्ये आढावा घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर जी वनस्पती आहे बरोबर, वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी. ठीक आहे. सो यांचा आपण सेपरेट लेक्चरमध्ये आढावा घेणार आहोत. ठीक आहे. कारण थोडासा तो वेगळा टॉपिक आहे, तिथे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या पॉइंट्स आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आय होप की इतका पॉईंट तुम्हाला समजलेला आहे. ठीक आहे. तर आपण मग आता सुरुवात करूया. बघा सर्वप्रथम लक्षात घ्या पंचसृष्टी वर्गीकरण बरोबर. तर आपण बघितलं होतं की पृथ्वीवर एवढी प्रचंड विविधता आहे बरोबर, पृथ्वीवर एवढी प्रचंड विविधता आहे. तर त्या विविधतेचं वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वर्गीकरणाच्या पद्धती आणल्या आणि त्याच्यामध्ये सर्वात स्वीकृत जी वर्गीकरण पद्धती आहे ती जी आहे कोणी दिली म्हणजे कोणती, तर आपण सांगू शकतो पंचसृष्टी वर्गीकरण. तर ही जी वर्गीकरण पद्धत आहे कोणी दिली, तर R.H. व्हिटाकर. हे नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे. आयोगाने ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आणि ही जी वर्गीकरण पद्धत आहे या R.H. व्हिटाकरने कधी दिली, तर 1969 मध्ये यांनी ही दिली होती. बरोबर, लक्षात ठेवायचं. म्हणजे R.H. व्हिटाकरने वर्गीकरणाच्या किती सृष्ट्या सांगितल्या होत्या, म्हणजे जी आपली पृथ्वीवर विविधता आहे त्या R.H. व्हिटाकरने यांना 5 सृष्टीमध्ये विभाजन केलं. मग ही कोणते कोणते विभाजन आपण बघूया. तर सर्वप्रथम लक्षात घ्या त्यांनी मोनेरा मग आपण सांगूया प्रोटिस्टा. ठीक आहे, प्रोटिस्टा. त्याच्यानंतर आपण कवक, मग वनस्पती आणि प्राणी बरोबर. सो अशा 5 सृष्टीचं वर्गीकरण कोणी दिलं, R.H. व्हिटाकरने दिलं. आणि ही युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड वर्गीकरणाची पद्धत आहे, त्यामुळं ही प्रसिद्ध आहे आणि वारंवार आयोग याच्यावर प्रश्न विचारतो. मग आपण ही जी पंचसृष्टी आहे याच क्रमाने लक्षात ठेवायची आहे. सो लक्षात ठेवताना आपण कसा क्रम बघणार बघा, तर प्रा. ठीक आहे, मोप्रो आपण लास्ट लेक्चर सुद्धा डिस्कस केलं होतं. क व प्रा. ठीक आहे. तर प्रो क व प्रा असं लक्षात ठेवायचं. ही पंचसृष्टी वर्गीकरण म्हणजे म्हणजेच मोनेरा. ठीक आहे.
प्रो म्हणजे प्रोटिस्टा, क म्हणजे कवक, व म्हणजे वनस्पती आणि प्रा म्हणजे प्राणी. ठीक आहे. तर इतका बेसिक लेवलचा आपला रिव्हिजन झालेला आहे. पंचसृष्टी वर्गीकरण कोणी दिलं तर R.H. व्हिटाकरने दिलं. 1969 मध्ये त्यांनी हे वर्गीकरण दिलं होतं. आणि ह्याच्यामध्ये 5 ज्या सृष्टी आहेत त्या मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी. बरोबर. सो ह्या ज्या सर्व सृष्टी आहेत याच्यातले जे मेन पॉइंट्स आहेत आपल्याला एक्झामच्या दृष्टीने येणारे पॉइंट्स. ठीक आहे. तर हे आपण काय करूया, 1 बाय 1 आता कव्हर करूया. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया कुठून, मोनेरा पासून सुरुवात करूया. ठीक आहे. तर बघा मोनेरा. ठीक आहे. तर सर्वप्रथम लक्षात घ्यायचं ह्या मोनेरा संदर्भात, तर मोनेरा जी आहे ही जीवाणूंची सृष्टी येते. बघा ह्या मोनेराला जीवाणूंची सृष्टी म्हणून ओळखलं जातं. बरोबर. म्हणजे पृथ्वीवर जेवढे काही जीवाणू आहेत ते सर्व कुठे येतात, तर या मोनेरा सृष्टीमध्ये येतात, मोनेरा गटामध्ये येतात. लक्षात ठेवायचं. यामधील सर्व प्राणी जे असतात किंवा सर्व सजीव जे आहेत ते एकपेशीय असतात. यामध्ये सर्व सजीव जे असतात ते कसे असतात, एकपेशीय असतात. प्लस एकपेशीय म्हणजे ह्या पेशीचं स्वरूप कसं असतं, एकपेशीय आणि आदिकेंद्रकी पेशी असते. यांची पेशी कशी असते तर आदिकेंद्रकी पेशी. सो पेशी या चॅप्टर मध्ये आपण आदिकेंद्रकी पेशी म्हणजे काय ते बघितलं होतं. तर अशी पेशी की ज्यामध्ये केंद्रकाभोवती स्पष्ट असं केंद्रक आवरण नसतं तिला आपण आदिकेंद्रकी पेशी म्हणतो. बरोबर. तर हे जे मोनेरामधले सजीव आहेत, बरोबर, हे मोनेरामधले सजीव आहेत पृथ्वीवर सर्वप्रथम निर्माण झाले. पृथ्वीवर सर्वप्रथम निर्माण झालेले सजीव हे लक्षात ठेवायचं. बरोबर. जीवाणू जे आहेत, मोनेरा म्हणजे जीवाणू. बरोबर. तर मोनेरा सर्व जीवाणू हे मोनेरा सृष्टीमध्ये येतात. ठीक आहे. हे लक्षात, म्हणजे जीवाणूंची सृष्टी असं आपण त्याला ओळखतो. बरोबर. सो अशा पद्धतीने हे मोनेरा आहे. तर या मोनेरांचं आपण सांगू शकतो पोषण पद्धती जर बघायला गेलो, या मोनेरा सृष्टीची पोषण पद्धती आपण जर बघायला गेलो, ठीक आहे, तर लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये स्वयंपोषी सुद्धा येतात, स्वयंपोषी जीवाणू येतात व स्वयंपोषी त्याच प्रकारे परपोषी जीवाणू येतात. बघा या मोनेरामध्ये जर आपण बघायला गेलो तर स्वयंपोषी सुद्धा जीवाणू येतात आणि परपोषी जीवाणू सुद्धा येतात. ठीक आहे. इतका म्हणजे हा बेसिक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायच्या आहेत. मोनेरामध्ये स्वयंपोषी येतात आणि परपोषी येतात. मग स्वयंपोषी म्हणजेच काय की त्या स्वयंपोषीमध्ये सुद्धा 2 प्रकार येतात. या मोनेराच्या स्वयंपोषीमध्ये सुद्धा 2 प्रकार येतात. एक म्हणजे, ठीक आहे, पॉइंट वाईज आपण बघून घ्यावं की तुम्ही अशाच जर पेपर तुम्ही नोट्स बनवताय, नोट्सचा हॉरिझॉन्टल पकडलं आणि अशा पद्धतीने ट्री डायग्राम करून किंवा माइंड मॅप करून सुद्धा लक्षात ठेवलं तरी हरकत नाही. बरोबर. तर या पोषण पद्धतीमध्ये एक येतो म्हणजेच ऑक्सिजन पद्धती. ठीक आहे. तर याला एक नाव लक्षात ठेवायचं, ऑक्सिजेनिक. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनचा वापर करून काय केला जातो तर पोषण पद्धती. ठीक आहे. याच्यामध्ये ऑक्सिजन असतं. ठीक आहे. प्लस ऑक्सिजनिक म्हणजे याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी पाण्याचा वापर होतो. ठीक आहे. ऑक्सिजन आणि पाणी. आणि दुसरं जर बघायला गेलं तर अऑक्सिजनिक. ठीक आहे. म्हणजे इथे ऑक्सिजनचा वापरही नाही केला जातो आणि पाण्याचा वापर केला जात नाही. ठीक आहे. तर लक्षात घ्या इथे बघा ऑक्सिजनिक मध्ये बघा ऑक्सिजनचा वापर केला जातो आणि दुसरा कसला वापर केला जातो H2O. ठीक आहे. तर या अऑक्सिजनिक मध्ये ऑक्सिजनचा वापर केला जात नाही. प्लस इथे काय हायड्रोजन म्हणजे पाण्याच्या ऐवजी इथे काय वापरला जातो तर H2S हायड्रोजन सल्फाइड वापरला जातो. ठीक आहे. हा पॉइंट आपण इथे लक्षात घ्यायचा. तर मग ह्याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर म्हणजेच तर ऑक्सिजनिक मोनेरा किंवा ऑक्सिजनिक जीवाणू जर बघा सांगायला झालं तर सायनोबॅक्टेरिया आपण सांगू शकतो. आणि अऑक्सिजनिक मोनेरा आपण म्हणजे क्लोरोबियम सांगू शकतो. बघा लक्षात ठेवा क्लोरोबियम हा जो आहे अऑक्सिजनिक मोनेरा मध्ये येतो. ठीक. सो इतकं म्हणजे थोडंसं आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेतोय. जर आयोग थोडासा डीप मध्ये जातोय तर आपल्याला ही माहिती पाहिजे. ठीक आहे.
तर बघा हा जो मोनेरा आहे आपण त्याची पोषण पद्धती बघितली, स्वयंपोषी, परपोषी, बरोबर. मग ह्या अऑक्सिजनिक म्हणजे याला आपण म्हणतो किमो, काय म्हणतात त्याला आपण दुसरं नाव एक पडतं तर या स्वयंपोषीमध्ये आपण पहिलं बघितलं स्वयंपोषी, ठीक आहे. याच्यामध्ये हा ऑक्सिजनिक आणि अऑक्सिजनिक, तर ह्याला जो मूळ नाव आहे फोटो ऑटोट्रॉपिक, ठीक आहे. फोटो ऑटोट्रॉपिक म्हणजे प्रकाश संश्लेषण करतात. आणि दुसरे जे काही बॅक्टेरिया असतात ते किमो ऑटोट्रॉपिक असतात, म्हणजे केमिकल रसायनांच्या सहाय्याने आपली ऊर्जा तयार करतात, ठीक. सो हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा की ते बघा प्रकाशाच्या सहाय्याने सुद्धा आपलं अन्न निर्माण करतात आणि केमिकल म्हणजे रसायनाच्या सहाय्याने सुद्धा आपलं अन्न निर्माण करतात. सो अशा पद्धतीने यांची जर बघितलं तर हे पोषण पद्धती. या मोनेराची जर जीवन पद्धती आपण बघितली, ठीक आहे. हा जो मोनेरा आहे तर ही जीवन पद्धती म्हणजे सर्व प्रकारच्या जीवन पद्धती दाखवतात. बघा सर्व प्रकारच्या जीवन पद्धती दाखवतात, ठीक आहे. म्हणजेच काय तर आपण इतर सजीव बघितला तर जे वनस्पती घेतल्या तर तो फक्त स्वयंपोषी आहे, प्राणी घेतले तर फक्त परपोषी आहेत, बरोबर. परंतु हे जे जीवाणू असतात ते स्वयंपोषी, परपोषी, त्यानंतर जितके जीवन पद्धतीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ते येतात, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. त्याच प्रकारे हे जे मोनेरा आहेत सर्व प्रकारच्या अधिवासात राहू शकतात, ठीक आहे. सर्व प्रकारच्या अधिवासात ते राहू शकतात, हा पॉईंट लक्षात घ्यायचा, ठीक आहे. सो मोनेरा संदर्भात इतकी बेसिक माहिती आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर आपण जर बघायला गेलो तर या मोनेराचं वर्गीकरण 5 गटामध्ये केलं जातं, ठीक आहे. मग जर आपण लक्षात घेतलं या मोनेराचं जे वर्गीकरण आहे ते एकूण 5 गटामध्ये केलं जातं, ते आपण लक्षात ठेवायचं. मग ते कोणते तर बघा हे मोनेराचं जर वर्गीकरण आपण बघितलं तर सर्वप्रथम याचं वर्गीकरण जे येतं ते म्हणजेच आर्किबॅक्टेरिया. बघा ऑर्किबॅक्टेरिया असं त्याचं पहिलं वर्गीकरण होतं. दुसरं वर्गीकरण जर आपण बघितलं तर त्याचं म्हणजे युबॅक्टेरिया. दुसरं वर्गीकरण आहे युबॅक्टेरिया. तिसरं जर आपण बघितलं तर या मोनेराचं म्हणजे सायनोबॅक्टेरिया. चौथं जर वर्गीकरण आपण बघितलं, चौथा ग्रुप याचा बघितला तर तो आहे मायकोप्लाझ्मा. आणि 5वं वर्गीकरण जर आपण बघितलं तर त्याला आपण म्हणतो तर ऍक्टिनोमायसिट. बरोबर. तर अशा 5 वेगवेगळ्या प्रकारामध्ये ह्या मोनेराचं वर्गीकरण होतं, ठीक आहे. म्हणजे त्याच्या जीवन पद्धतीनुसार त्याच्यामध्ये असलेल्या गुणधर्मानुसार या मोनेराचं 5 वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकरण होतं. ऑर्किबॅक्टेरिया, युबॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, त्यानंतर लक्षात घ्या कोणतं तर ऍक्टिनोमायसिट. त्याच प्रकारे बघा तर हा जो मोनेरा आहे हा मोनेराच्या आकारानुसार त्याचे पण 4 प्रकार पडतात. आकारानुसार जर आपण बघायला गेलो तर या मोनेराचे 4 प्रकार पडतात. एक म्हणजे कोकाय, ठीक आहे, कोकाय. दुसरा प्रकार पडतो ह्याचा बॅसिलस. तिसरा प्रकार पडतो ह्याचा व्हिब्रियो आणि चौथा प्रकार पडतो तो म्हणजे स्पायरुलम, ठीक आहे. असे प्रकार पडतात, ठीक. तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ह्या मोनेरा संदर्भात लक्षात घेणं गरजेचं असतं, ठीक आहे. त्यानंतर काही गोष्टी लक्षात घ्या की हा जो म्हणजे ही जे मोनेरा मधले जे बॅक्टेरिया आहेत, बरोबर. मोनेरा म्हणजेच काय आपण सांगू शकतो, बरोबर, जीवाणू.
बरोबर. तर जीवाणू, तर ह्या जीवाणूची पेशीभित्तिका, जीवाणूची पेशीभित्तिका जी आहे एका पदार्थापासून बनलेली असते, एका पदार्थापासून बनलेली असते. त्या पदार्थाला म्हणतात पेप्टिडोग्लायकॉन. बघा त्याचं नाव आहे पेप्टिडोग्लायकॉन, बरोबर. या पेप्टिडोग्लायकॉन पासून या मोनेराची पेशीभित्तिका बनते. जसं आपण बघितलं वनस्पतीची पेशीभित्तिका जी आहे सेल्युलोज पासून बनते, बरोबर. कवकांची पेशीभित्तिका कायटिन पासून बनते. तशी ही जी मोनेरा सृष्टी आहे त्या मोनेरा सृष्टीमधले जे जीवाणू आहेत त्यांची पेशीभित्तिका जी आहे पेप्टिडोग्लायकॉन पासून बनते. सो यावर म्हणजे सेल्युलोजवर प्रश्न आलेला आहे, कायटिनवर प्रश्न आलेला आहे, परंतु मोनेराच्या जी पेशीभित्तिका आहे ती कशापासून बनते यावर अजून प्रश्न आलेला नाही. सो याच्यावर भविष्यामध्ये आयोग प्रश्न विचारू शकतो, म्हणून आपल्याला हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. ओके. त्यानंतर लक्षात घ्या की ही जी मोनेरा असतो, बघा मोनेराची म्हणजे आपण सांगू शकतो की त्याची जी सेल असते, बरोबर, पेशी असते म्हणजे जीवाणूची पेशी ही 3 लेयरने बनलेली असते, बरोबर. जीवाणूची पेशी जी असते ती 3 लेयरने बनलेली असते. म्हणजे एक आतला लेयर, त्याच्यानंतर त्याच्या वरती एक लेयर असतो आणि पुन्हा एक लेयर, अशा 3 लेयरने बनलेली असते, बरोबर. तर ही जी पेशीभित्तिका आहे ही पेशीभित्तिका जीवाणूची दुसऱ्या क्रमांकाची लेयर असते, बरोबर. आणि त्याच्यावरती सुद्धा अजून एक लेयर असतो. त्या लेयर तो जो लेयर आहे तो कशापासून बनतो हे लक्षात ठेवा. तर ग्लायकोकॅलिक्स, ठीक आहे, ग्लायकोकॅलिक्स यापासून ह्या जीवाणूची म्हणजे बाहेरील आवरण बनतं. ठीक आहे. पेशीभित्तिका हे जे द्वितीय आवरण असतं, तृतीय आवरण जे आहे ग्लायकोकॅलिक्स पासून बनतं आणि आतलं जे आहे त्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. म्हणजे हा जो आहे त्याला आपण जे पेशीपटल आपण म्हणतो. ठीक आहे, पेशीपटल. तर आपल्याला हे 2 लक्षात ठेवायचे आहेत. बघा जीवाणूची पेशीभित्तिका पेप्टिडोग्लायकॉनने बनते आणि त्याच्यावरचं जे बाह्य आवरण आहे ते ग्लायकोकॅलिक्सने बनतं. इतक्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. मग आता आपण 1 बाय 1 काय करूया, हा जो मोनेरा आहे त्याचं जे वर्गीकरण आपण बघितलं 5, त्याचा 1 बाय 1 आपण काय करणार आहोत, इथे पॉइंट लक्षात घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला आहे बघा ऑर्किबॅक्टेरिया. सगळ्यात पहिला आपण ऑर्किबॅक्टेरिया. तर मित्रांनो लक्षात घ्या, हे जे रिव्हिजन टॉपिक्स आपण रिवाइज करतोय ते आपल्याला पूर्व परीक्षा आणि इतर परीक्षेमध्ये सुद्धा कधी ना कधी हेल्पफुल ठरणार आहेत. ठीक आहे. सो आयोग यावर प्रश्न बनवू शकतो, त्यामुळं सगळे पॉइंट कव्हर करणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. तर पहिला जो आहे आर्किबॅक्टेरिया, तर हा जर आपण बघायला गेला तर मोनेराचा सर्वात पहिला म्हणजे बघायला गेलो तर आपण विचार काय केला, आपण काय बघितलं की जे मोनेरा असतात ते सर्व अधिवासात राहतात. त्यापैकी जो आर्किबॅक्टेरिया आहे हा सर्व अधिवासात राहणारा आहे, सर्व अधिवासात आणि कोणत्याही परिस्थितीत, बरोबर. म्हणजे आपण सांगू शकतो की पृथ्वीवरील जर सर्व सजीव नष्ट झाले, पृथ्वीवरचे सर्व सजीव नष्ट झाले तरी हा ऑर्किबॅक्टेरिया जिवंत राहील आणि मग याच्यामुळे नंतर पुन्हा काय होईल, आपली जी जीवाची जीवसृष्टी आहे ती पुढे कंटिन्यू होईल. म्हणजे जर समजा अशी काही परिस्थिती आली की पृथ्वीचे सर्व सजीव एकदाच नाहीसे झाले परंतु पृथ्वीवर हा ऑर्किबॅक्टेरिया जिवंत राहील आणि याच्यामुळे पुन्हा जी पृथ्वीची आपण आजची सजीवसृष्टी बघतोय तिच्या पद्धती त्याप्रमाणेच नवीन जीवसृष्टी निर्माण होईल. सो हे लक्षात ठेवायचं. तर हा सर्व अधिवासात राहतो अतिशय प्रतिकूल हवामानात. म्हणजेच किती, तर अतिशय प्रतिकूल हवामान जरी असलं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो राहतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तो राहू शकतो, हे लक्षात ठेवायचं, बरोबर. मग लक्षात ठेवायचं की ह्याची जी सेल वॉल असते म्हणजे याची पेशीभित्तिका असते. बघा ह्या आर्किबॅक्टेरियाची पेशीभित्तिका म्हणजे का तो कुठेही राहू शकतो, तर याची पेशीभित्तिका जी असते ती नॉन पेप्टिडोग्लायकॉन यापासून बनलेली असते. ठीक आहे. नॉन पेप्टिडो जे आपण दुसरे बघितले, जनरली आपण जर बघितला जी मोनेराची जी पेशीभित्तिका असते पेप्टिडोग्लायकॉन पासून बनलेली असते, बरोबर. परंतु हा जो आर्किबॅक्टेरिया आहे मोनेराचाच एक प्रकार, अतिशय प्राचीन, ठीक आहे, याला आपण सर्वात प्राचीन म्हणू शकतो. अतिप्राचीन म्हणजे सर्वात पृथ्वीवर प्रथम आले ते ऑर्किबॅक्टेरिया, त्याच्यानंतर मग जीवाणूंची तयारी झाली. म्हणजे जे
जीवाणू सारखेच परंतु ते पूर्णतः जीवाणू नव्हते असे सजीव पहिले निर्माण झाले, त्याला आपण आर्किबॅक्टेरिया म्हणतो. आणि ह्यांची पेशीभित्तिका नॉन पेप्टिडोग्लायकॉनने बनलेली असते आणि हे कुठल्याही वातावरणात राहतात. बरोबर. मग बघा याच्यामधून याचे 3 प्रकार पडतात. पहिला याचा प्रकार पडतो मेथेनोजेन्स. ठीक आहे. पहिला याचा प्रकार पडतो मेथेनोजेन्स. बरोबर. मग ज्या ठिकाणी मिथेन वायूची निर्मिती होते, बरोबर, मिथेन वायूची निर्मिती जिथे होते तिथे कुठलाच सजीव राहू शकत नाही, परंतु हा सजीव राहतो. ठीक आहे. तर बघा मिथेन वायू निर्मितीच्या ठिकाणी वायू निर्मिती जिथे होते तिथे सुद्धा हा म्हणजे त्या ठिकाणी जो बॅक्टेरिया राहतो त्याला मेथेनोजेन्स म्हणतात. मग कुठे कुठे सांगू शकतो आपण, तर बघा हे जे आहेत लक्षात घ्या, मेथेनोजेन्स जे सजीव असतात ते गाई गुरांच्या आतड्यात, ठीक आहे, आपण सांगू शकतो जनावरे जे असतात जनावरांच्या आतड्यामध्ये कोणता बॅक्टेरिया असतो, तर जे मेथेनोजेन्स हे बॅक्टेरिया असतात कुठे जनावरांच्या आतड्यामध्ये असतात. हे लक्षात ठेवायचं. हे स्वयंपोषी असतात. बरोबर. परंतु हे कसे असतात, स्वयंपोषी असतात. परंतु ते त्यांचा अधिवास काय, ज्या ठिकाणी मिथेन वायूची निर्मिती होते त्या ठिकाणी ते राहतात. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार पडतो यांचा हॅलोफाईन्स. या आर्किबॅक्टेरियाचा दुसरा प्रकार पडतो हॅलोफाईन्स. ठीक आहे. दुसरा प्रकार काय पडतो याचा, हॅलोफाईन्स. तर हॅलोफाईन्स म्हणजे काय, तर अतिशय खाऱ्या वातावरणात राहतात. हे जीवाणू जे आहेत अतिशय खाऱ्या वातावरणात, बरोबर, हॅलोफाईन्सचे जीवाणू असतात अतिशय खाऱ्या वातावरणात राहतात. लक्षात ठेवायचं. त्यानंतर यांचा तिसरा प्रकार पडतो तो म्हणजे थर्मो ऍसिडोफाइल्स. कोणता आहे बघा, थर्मो ऍसिडोफाइल्स. ठीक आहे. तिसरा प्रकार. तर तिसरा प्रकार थर्मो ऍसिडोफाइल्स म्हणू शकतो आपण. तर हा जो आहे अतिशय सहंत किंवा अतिशय गरम वातावरणात राहू शकतात. ठीक आहे. मग जर आपण सांगू शकतो की पृथ्वीचं वातावरण जर बघा पृथ्वीचं वातावरण म्हणजे मूळ वातावरण जे आहे ते आपण जर बघायला गेलो तर 50% वरती जर गेलं, 50° वरती गेलं तर बहुतेक सजीव पृथ्वीवर नाहीसे होतील. बरोबर. आणि थोडं अजून वाढलं तर सर्वच सजीव पृथ्वीवर नाहीसे होतील. परंतु हे जे थर्मो ऍसिडोफाइल्स जे आर्किबॅक्टेरिया आहेत हे पृथ्वीवर तरीही जिवंत राहतील. हे लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने आपण हे बघितले, मोनेराचा पहिला प्रकार बघितला आर्किबॅक्टेरिया. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो मोनेराचा प्रकार येतो त्याला आपण म्हणतात यू बॅक्टेरिया. सो यू म्हणजे खरं. बरोबर. यू म्हणजे यूचा अर्थ काय होतो, खरे बॅक्टेरिया, म्हणजे जे खरे जीवाणू आपण सांगू शकतो. यू म्हणजे काय, तर खरे आणि खरे बॅक्टेरिया या संदर्भात आपण लक्षात घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या की हे जे असतात यू बॅक्टेरिया हे रोगकारक असतात. ह्या यू बॅक्टेरियांचं सर्वप्रथम निरीक्षण कोणी केलं, सर्वप्रथम निरीक्षण जे करणारे आहे त्याचं नाव आहे बघा ल्युएनहॉक. बघा सर्वप्रथम जिवंत पेशींचं निरीक्षण करणारा कोण, तर ल्युएनहॉक. मग ठीक आहे, त्यानेच काय केलं, या यू बॅक्टेरियाचं सर्वप्रथम निरीक्षण केलं. बरोबर. मग हे रोगकारक आहेत यू बॅक्टेरिया. याच्यापासून आपण सांगू शकतो की एक रोगाचा प्रकार म्हणजे टायफॉइड. ठीक आहे. टायफॉइड जो आहे तो जीवाणूपासून होतो. टायफॉइड हा जीवाणूंपासून होतो. त्यामुळं लक्षात घ्या की यू बॅक्टेरिया. ठीक आहे. तर ह्या जो ल्युएनहॉक आहे, हा ल्युएनहॉक याने सर्वप्रथम काय केलं, तर बॅक्टेरियाचा निरीक्षण केलं. म्हणून या ल्युएनहॉकला बॅक्टेरियोलॉजीचा जनक म्हणतात. बॅक्टेरियोलॉजीचा जनक कोण, तर तो जो आहे ल्युएनहॉक. ठीक आहे. अँटॉन ल्युएनहॉक. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या की जसं वनस्पती काय करतात, प्रकाश संश्लेषण करतात आणि ऑक्सिजन बाहेर पाडतात. परंतु लक्षात घ्या की जीवाणू प्रकाश संश्लेषणात ऑक्सिजन O2 म्हणजे काय, ऑक्सिजन
बाहेर पडत नाही. बाहेर पडत नाही. वनस्पती जसं काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, तसंच जीवाणूंच्या प्रकाश संश्लेषणात ऑक्सिजन बाहेर पडत नाही, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर हे जे जीवाणू असतात ते रोगकारक असतात, बरोबर. मग लक्षात घ्या की जीवाणूंमुळे रोग होतो, ठीक आहे, किंवा जीवाणूंमध्ये वनस्पती आणि प्राणी रोग होतो, हे जे शोध, याचा शोध कोणी लावला तर लुईस पाश्चर. ठीक आहे. जीवाणू हे रोगकारक असतात, याचा शोध कोणी लावला तर लुईस पाश्चर याने शोध लावलेला आहे. ठीक आहे. सो इथे आपण दोन शास्त्रज्ञांचं सुद्धा नाव बघितलं, एक म्हणजे लुएनहॉग आणि लुईस पाश्चर. तो जीवाणूंमुळे रोग होतो किंवा जीवाणू हे रोगकारक असतात हे कोण सांगतं तर लुईस पाश्चरने सांगितलं, आणि लुएनहॉगने सर्वप्रथम जीवाणूंचं निरीक्षण केलं आणि त्याला बॅक्टेरियोलॉजीचा जनक असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो आहे प्रकार, याचा मोनेराचा तिसरा प्रकार आपण लक्षात घेऊया, तर तो आहे बघा सायनोबॅक्टेरिया. तिसरा प्रकार काय आहे तर सायनोबॅक्टेरिया, बरोबर. तर सायनोबॅक्टेरिया जर आपण लक्षात घ्यायला गेलो तर या सायनोबॅक्टेरियात आपण म्हणतो नीलहरित शैवाल. बघा, जरी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं नीलहरित शैवाल, हैवाल झालं ते, ठीक आहे, नीलहरित शैवाल दिलं तर तिला आपण वनस्पती म्हणजे चुकून आपण वनस्पती म्हणून कन्सिडर करायचं नाही. शैवाल जरी नाव असला तरी हा नीलहरित शैवाल का आहे तर जीवाणू आहे. लक्षात घ्या, हा एक जीवाणू आहे. फक्त शैवाल जरी नाव असलं तरी तो जीवाणू आहे, हे आपण कधी विसरायचं नाही. ठीक, बरोबर. तर यामध्ये हरितद्रव्य असतात. मुख्यतः हे जे सायनोबॅक्टेरिया जे असतात हे नत्र स्थिरक असतात. हे कोण असतात? नत्र स्थिरक. लक्षात घ्या, सायनोबॅक्टेरिया जे असतात ते नत्र स्थिरक असतात, हे लक्षात घ्यायचं, बरोबर. मग या जे शैवाल असतात, मग नीलहरित शैवालांना काय म्हणतात? दुसरं एक नाव पडतो आदिकेंद्रकी शैवाल. आदिकेंद्रकी शैवाल असं नाव पडतं यांना, बरोबर. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. म्हणजे आदिकेंद्रकी, जेवढेही सजीव आदिकेंद्रकी आहेत ते एकपेशीय आहेत आणि ते जीवाणू आहेत, हे लक्षात ठेवा. जेवढेही सजीव आदिकेंद्रकी असतात ते एकपेशीय असतात आणि जीवाणू असतात. हा पॉईंट सर्वप्रथम आपण आपल्या माइंड मध्ये लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे ना, कारण कन्सेप्च्युअल क्वेश्चन सायन्स मध्ये भरपूर पडतात, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं. मग जर बघायला गेलो सायनोबॅक्टेरिया जे असतात ते नत्र स्थिरक असतात. मग यांची उदाहरणं आपण बघूया. उदाहरणार्थ बघा, नॉस्टॉक हा काय आहे? नत्र स्थिरक आहे. त्यानंतर दुसरा बघा, लक्षात घ्या, एलोसिरा. एलोसिरा आणि बघा एनाबिना, बरोबर. तर हे सगळे काय आहेत? नत्र स्थिरक जीवाणू आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि ते मोनेराच्या सायनोबॅक्टेरिया ह्या गटामध्ये येतात. ठीक आहे, मोनेराच्या सायनोबॅक्टेरिया या गटामध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि यांना हरित शैवाल का म्हणतात तर यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं. हरितद्रव्य असतं आणि त्यामुळे ते काय असणार आहेत? स्वयंपोषी असतात. ओके. इतक्या गोष्टी आपल्याला सायनोबॅक्टेरिया संदर्भात माहिती पाहिजेत. पुढचा ह्याच्यामधला प्रकार आहे, म्हणजे मोनेराचा प्रकार जो येतो त्याला आपण म्हणतो मायकोप्लाझ्मा. पुढचा मोनेराचा प्रकार आहे मायकोप्लाझ्मा. ओके. तर हा जो मायकोप्लाझ्मा असतात, बरोबर, तर यांच्या पेशीला बघा, ह्या पेशीला पेशीभित्तिका नसते. यांना पेशीभित्तिका नसते, बरोबर. त्यामुळं हे सर्वात लहान जीवाणू किंवा सर्वात लहान पेशी म्हणून ओळखले जातात. सर्वात लहान सजीव, सजीव म्हणा, सर्वात लहान पेशी म्हणा, ठीक आहे, सर्वात लहान जीवाणू म्हणा, बरोबर, म्हणून ओळखला जातो. सर्वात लहान सजीव, सर्वात लहान पेशी, सर्वात लहान जीवाणू, अशा पद्धतीने हे मायकोप्लाझ्मा ओळखले जातात. ठीक आहे. सो या मायकोप्लाझ्मामुळे विशेषतः वनस्पतींना रोगकारक असतात ते. ठीक आहे, वनस्पतींना रोगकारक असतात. ठीक आहे. मग आपण सुरुवातीला पेशीमध्ये बघितलं होतं की सर्वात लहान पेशी कोणती, तर ह्याच्या म्हणजे ती सर्वात लहान पेशीमध्ये आपण बघितलं होतं मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम. बघा, मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम, गॅलिसेप्टियम, बरोबर, ही सर्वात लहान पेशी आहे.
सर्वात लहान पेशी, बरोबर. हे आपण बघितलं होतं, पुन्हा आपण इथे काय केलं, रिवाइज केलं. तर ती सर्वात लहान पेशी कोणत्या प्रकारात येते, तर मायकोप्लाझ्मा म्हणजेच मोनेरामध्ये येते. म्हणजेच काय, सर्वात लहान पेशी कोणती येते, तर मोनेरा गटात येते. हे आपण विसरायचं नाही, बरोबर. मायकोप्लाझ्मा हे काय असतात, तर वनस्पतीमध्ये रोगकारक म्हणतात. मग या मायक्रोप्लाझ्माला काय अजून एक नाव पडलेलं आहे, तर मायक्रोबायोलॉजीचे जोकर्स. यांना दुसरं नाव काय आहे, मायक्रोबायोलॉजीचे जोकर्स. ठीक आहे, हे नाव कोणाला पडलेलं आहे, तर ह्या मायक्रोप्लाझ्मा मधील जीवाणू आहेत त्यांना आपण म्हणतो मायक्रोबायोलॉजीचे जोकर्स. ठीक आहे, तर हे वनस्पतीमध्ये काय करतात, रोगकारक असतात. ठीक आहे, यांच्यामधून प्राण्यांमध्ये सुद्धा रोग होतात, पण विशेषतः वनस्पतीमध्ये जे रोग असतात ते यांच्यापासून होतात. सो इतके पॉईंट्स आपल्याला मायक्रोप्लाझ्मा संदर्भात रिवाइज करून ठेवायचे आहेत. नेक्स्ट, याच्यामध्ये शेवटचा प्रकार जो आहे तो ऍक्टिनोमायसेट. शेवटचा प्रकार आहे तो ऍक्टिनोमायसेट्स. तर बघा, मायसेट्स हा शब्दाचा अर्थ होतो म्हणजे मायसेट हा आपण पुढे कवकांच्या सृष्टीमध्ये बघायला येईल. म्हणजेच यांना आपण म्हणतो, तर बघा, बुरशी म्हणजेच काय, फंगस म्हणजे आपण काय म्हणतो, बुरशी, बरोबर. सो फंगस लाईक बॅक्टेरिया, याला काय म्हणतात, फंगस लाईक बॅक्टेरिया. म्हणजे हे बुरशीप्रमाणे असतात, परंतु ते मोनेरा या गटात का टाकले असतात, तर हे ऍक्टिनोमायसेट कसे असतात, एकपेशीय असतात प्लस त्यांची पेशी कशी असते, आदिकेंद्रकी असते. मग ज्या सजीवांची पेशी, जे सजीव एकपेशीय असून त्या पेशीचा प्रकार जर आदिकेंद्रकी असेल, तर त्या सगळ्यांना मोनेरा सृष्टीमध्ये टाकलं जातं. कुठे टाकलं जातं, मोनेरा सृष्टीमध्ये टाकलं जातं. कारण मोनेराची विशेषता ती आहे पहिली, की तो एकपेशीय असला पाहिजे आणि त्याची पेशी जी आहे आदिकेंद्रकी असली पाहिजे, तर मग तो सजीव कुठे येतो, मोनेरामध्ये येतो. म्हणून हा ऍक्टिनोमायसेट्स हा जरी बुरशीसारखा असला, बुरशीच्या प्रकारातला किंवा बुरशीसाठी साम्य दाखवण्यात असला, परंतु त्याची पेशी जी आहे आदिकेंद्रकी असल्यामुळे त्याला कुठे टाकलं जातं, तर मोनेरा या गटामध्ये टाकलं जातं, बरोबर. तर हे धाग्यासारखे असतात. कसे असतात, धाग्यासारखं यांचं रूप असतं, बरोबर. हे धाग्यासारखे असतात. त्यानंतर जर लक्षात ठेवायचं गेलं तर मातीमध्ये विघटकाचं काम करतात. ठीक आहे, मातीमध्ये म्हणजे विघटकाचं काम करतात. हे पदार्थांचं विघटन, मातीमध्ये विघटक म्हणून काम करतात. ओके, आणि यांच्यापासून काय, तर अँटीबायोटिक्स सुद्धा बनले जातात. यांच्यापासून अँटीबायोटिक्स बनवले जातात, बरोबर. म्हणजेच बघा, उदाहरणार्थ एक मोनेरा जीवाणू आहे स्ट्रेप्टोमायसिस. बघा, मोनेरा मधला जो ऍक्टिनोमायसेट आहे स्ट्रेप्टोमायसिस. त्या स्ट्रेप्टोमायसिस पासून स्ट्रेप्टोमायसिन हे अँटीबायोटिक बनवलं जातं. ठीक आहे, हे अँटीबायोटिक बनवलं जातं. सो इतके हे मोनेराचे प्रकार आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सो आय होप की तुम्ही हे सगळे पॉइंट्स काय केले असतील, नोट डाऊन केले असतील. सो मोनेरा म्हणजेच आपल्या पंचसृष्टी वर्गीकरणामधला पहिला जी सृष्टी आहे ती मोनेरा आहे, ती आपण बघितली. त्यानंतर आपल्याला दुसरी सृष्टी जी बघायची आहे ती म्हणजे प्रोटिस्टा. दुसरी सृष्टी जी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे प्रोटिस्टा. सो ती पण आपण प्रॉपर बघूया. आय होप की तुम्हाला ह्यामध्ये हे जेवढे पॉइंट्स आहेत ते तुमचे चांगल्या प्रकारे रिवाइज झाले असतील किंवा तुम्हाला लक्षात आले असतील. ओके, बघा, हे प्रत्येक पॉइंटला समजून घेण्यासाठी एक वेगळाच वेळ द्यावा लागतो, परंतु आपण रिव्हिजन मोडमध्ये आहोत, त्यामुळे प्रत्येक टॉपिकचे जे पॉइंट्स आहेत ते आपण इथे रिवाइज करतोय. ओके, सो तुम्ही काय करायचं आहे, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला समजतही असेल की हे काय असतं. सो ते रिवाइज करायचं, नोट डाऊन करून घ्यायचं आणि वारंवार या गोष्टी वाचायच्या. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत एखादा प्रॉब्लेम अडतोय तर तुम्ही आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे, आपण टेलिग्रामवर एक ग्रुप क्रिएट केला आहे. ठीक आहे, तर त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे त्याचं जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ठीक आहे, तर स्टडी फर्स्ट MPSC हा ग्रुप आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतात तर तुम्ही तिथे विचारू शकता. ओके, सो त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे म्हणजे पुढची सृष्टी आपण बघूया,
तर पुढची सृष्टी जी आहे त्याचं नाव आहे प्रोटिस्टा. ठीक आहे, पंचसृष्टी वर्गीकरणामधली सेकंड सृष्टी आपण किंवा सेकंड किंगडम आपण बघू शकतो. ठीक आहे, तर ती येतं प्रोटिस्टा. तर जसं आपण सांगू शकतो की मोनेरा जी आहे, मोनेरामधले सजीव जे असतात एकपेशीय आदिकेंद्रकी असतात. बरोबर, प्रोटिस्टा मधले सजीव सुद्धा कसे असतात, एकपेशीयच असतात. प्रोटिस्टा मधले सजीव सुद्धा कसे असतात, एकपेशीयच असतात. फक्त फरक काय येतो तर ह्याच्या ज्या पेशी असतात ह्या दृश्य केंद्रीय असतात. दृश्य केंद्रकी असतात. हाच मोनेरा आणि प्रोटिस्टा मधला फरक असतो. मोनेराच्या ज्या पेशी आपण बघितल्या त्या एकपेशीय आदिकेंद्रकी असतात, परंतु प्रोटिस्टाच्या ज्या पेशी असतात, प्रोटिस्टा सजीव असतात, ते सजीव जे आहेत एकपेशीयच असतात. प्रोटिस्टामध्ये सुद्धा एकपेशीय आहेत. म्हणजे बघा, जर आपल्याला विचारलं की खालीलपैकी मोनेरा आणि प्रोटिस्टामध्ये सामायिक घटक कोणता, म्हणजे सामायिक त्यांची जीवन पद्धती कोणती, तर ते दोघेही एकपेशीय म्हणजे एकपेशीय सजीव आहेत. दोघेही एकपेशीय सजीव आहेत. आणि यांच्यातला फरक काय तर मोनेरा जो आहे हा आदिकेंद्रकी पेशीपासून पेशी आहेत. त्याच्या मोनेराच्या ज्या पेशी आहेत त्या आदिकेंद्रकी पेशी आहेत आणि प्रोटिस्टाच्या पेशी या दृश्य केंद्रकी पेशी. दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे आपण बघितलं होतं की ज्या पेशीच्या केंद्रकाभोवती स्पष्ट असं आवरण असतं त्याला आपण काय म्हणतो, दृश्य केंद्रकी पेशी. आणि आदिकेंद्रकी पेशी म्हणजे काय तर ज्या केंद्रकाच्या पेशीभोवती, ज्या पेशीमध्ये केंद्रकाभोवती स्पष्ट असं आवरण नसतं, बरोबर, त्याला आपण आदिकेंद्रकी पेशी म्हणतो. बरोबर, हे झालं प्रोटिस्टा संदर्भात. प्रोटिस्टाचा सगळ्यात पहिला गुणधर्म आपण लक्षात ठेवायचा आहे तो हा. बरोबर, तर हे सगळे कसे असतात, एकपेशीय असतात आणि दृश्य केंद्रकी पेशी असतात. बरोबर, तर याच्यामध्ये बघा सर्वच असतात ते काय असतात, एकपेशीय असतात. सर्व काय असतात, एकपेशीय असतात. परंतु इथे एक अपवाद आहे. इथे एक अपवाद निर्माण होतो, तो पण आपल्याला माहिती पाहिजे. अपवाद निर्माण होतो की या प्रोटिस्टामध्ये येणारा एक सजीव येतो, त्याचं नाव आहे केल्प. प्रोटिस्टामध्ये येणारा एक सजीव येतो केल्प, तो बहुपेशीय आहे. ठीक आहे, विशेष करून आपल्याला ह्याला लक्षात ठेवायचं की सर्व प्रोटिस्टा बहुसंख्य, म्हणजेच बघा, तर असा म्हणजे स्टेटमेंट कशी आहे, बहुसंख्य प्रोटिस्टा हे एकपेशीय असतात. आणि मग अपवाद काय तर केल्प नावाचा जो सजीव आहे तो काय असतो, तो आहे प्रोटिस्टाच. तो गटामध्ये कोणता येतो, प्रोटिस्टा या गटामध्ये येतो, परंतु तो कसा असतो, बहुपेशीय असतो. हे लक्षात ठेवायचं. मग बघा, हा जो प्रोटिस्टा आहे ना, हा आपण जर बघितला तर मोनेरा जो आहे पूर्णपणे आपण सांगू शकतो की ती वेगळी सृष्टी आहे. पण ह्या प्रोटिस्टा जो आहे, म्हणजे मोनेरा नंतर प्रोटिस्टा निर्माण झाले. मग बघा, सर्वप्रथम आपण जर बघितलं, एक कन्सेप्ट लक्षात घ्या की जे मोनेरा सजीव निर्माण झाले, ठीक आहे, म्हणजे मोनेरा, तर याच्यामध्ये आपण सांगितलं तर आदिकेंद्रकी पेशी असतात. सजीव कसे होते, आदिकेंद्रकी. पुढे जाऊन काय झाली, त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. पुढे जाऊन त्यांच्यामध्ये यांच्यामध्ये जे पेशी मधाचं केंद्रक आहे त्याला केंद्रक आवरण नव्हतं, पण पुढे जाऊन अशी म्हणजे बदल झाले आणि काही सजीवांच्या पेशीमध्ये केंद्रकांना आवरण यायला लागलं. मग त्यांना आपण काय टाकलं, प्रोटिस्टामध्ये टाकलं. तोपर्यंत प्राणी वनस्पती ह्या जे आहेत ते अस्तित्वात नव्हते. मग हा प्रोटिस्टा आहे हा अशा पद्धतीने डेव्हलप झाला. बरोबर, अशा पद्धतीने डेव्हलप झाला की याच्या काही पेशींपासून काय निर्माण झाल्या, वनस्पती निर्माण झाल्या. बरोबर, वनस्पती निर्माण झाल्या. काही याच्या प्रकारापासून म्हणजे याचे असे प्रकार पडले की त्यांचे प्रकार पुढे डेव्हलप जाऊन वनस्पती निर्माण झाले. त्यांचे प्रकार पुढे डेव्हलप जाऊन प्राणी निर्माण झाले. यांचे काही प्रकार पुढे डेव्हलप जाऊन कवके निर्माण झाली. बरोबर, लक्षात ठेवा. मग आता बघा, ही एक सृष्टी येते, मोनेरा सृष्टी येते, प्रोटिस्टा सृष्टी येते, वनस्पती सुद्धा एक सृष्टी येते, प्राणी सृष्टी येते, कवके सृष्टी येतात. तर लक्षात घ्या, या वनस्पती, प्राणी आणि कवके या तिन्ही ज्या सृष्टी आहेत या प्रोटिस्टापासून पुढे डेव्हलप झालेल्या सृष्टी येतात. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजेच हा फरक आपण प्रॉपरली लक्षात घ्यायचा किंवा हा क्रम लक्षात घ्यायचा आहे.
तर मोनेरापासून प्रोटिस्टा निर्माण झालेत, पण प्रोटिस्टा नंतर काही असा क्रम नाही की प्राणी, मग प्राण्यानंतर म्हणजे कवके झाली, कवकेनंतर वनस्पती झाली. प्रोटिस्टापासून मग त्यांचे प्रकार वेगळे झाले. म्हणजे प्रोटिस्टाचे प्रकार आहेत ना, ते आपण बघणारच आहोत. त्यांचे जे डेव्हलप होत गेलं आणि प्रोटिस्टापासून वनस्पती निर्माण झाल्या, प्रोटिस्टापासूनच प्राणी निर्माण झाले आणि प्रोटिस्टापासूनच कवके निर्माण झाली. सो इतका बेसिक फरक आपण इथे लक्षात ठेवायचा आहे. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. म्हणजे हा जो फरक आहे तो तुम्हाला समजला असेल तर नक्की तुम्ही एका ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. ओके. मग आपण आता पुढे बघूया प्रोटिस्टा संदर्भात. तर हे प्रोटिस्टा जे आहेत लक्षात आपण त्यांचं बघितलं, म्हणजे इथे आपण डायरेक्टली करू शकतो. मग या प्रोटिस्टापासूनच काय निर्माण झाले बघा, वनस्पती. बरोबर. प्रोटिस्टापासूनच निर्माण झाले प्राणी आणि प्रोटिस्टापासूनच निर्माण झाले कवके. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. सो इतकी बेसिक माहिती या प्रोटिस्टा संदर्भात लक्षात ठेवायची. एकपेशी असतात आणि दुष्ट. तर ह्या प्रोटिस्टामध्ये बघा, जे यांचं हालचाल आहे म्हणजे प्रचलन. बरोबर. प्रचलन साठी काय असतात याच्यामध्ये, एक तर रोमके असतात. रोमके. तर रोमकाला इंग्लिशमध्ये म्हणतात सिलिया. बघा, रोमके याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सिलिया. आणि रोमके आणि दुसरं असतात कक्षाभिका. दुसरं काय असतं तर कक्षाभिका कक्षाभिका असतात. बरोबर. आणि ह्याला म्हणतात फ्लॅजेला. मग लक्षात घ्या, काही जे प्रोटिस्टा होते ते म्हणजे त्यांची हालचाल होत नव्हती. किंवा स्थानबद्ध होते. मग अशापासून काय निर्माण झाले, वनस्पती. काहीपासून ते हालचाल करायचे, त्याच्यापासून निर्माण झाले असतील प्राणी आणि कवके. बरोबर. कारण वनस्पती हालचाल करत नाही. वनस्पती कशा असतात, स्थिर असतात. प्राणी हालचाल करतात. सो अशा पद्धतीने या गोष्टी पुढे पुढे डेव्हलप झाल्या. हे उत्क्रांतीचा भाग आहे तो, उत्क्रांतीचा. आणि याच्यापासूनच ती आपण सांगतो की पृथ्वीवर जैवविविधता जी आहे ती निर्माण झाली. ठीक. सो इतका. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर 1 बाय 1 प्रोटिस्टाचे प्रकार, म्हणजे प्रोटिस्टाचे सुद्धा 5 गटामध्ये वर्गीकरण येतं. हा जो प्रोटिस्टा आहे, प्रोटिस्टा सृष्टी आहे, हिचं 5 गट केले आहेत. 5 गट केले आहेत. बरोबर. तर ते 5 गट आपण 1 बाय 1 बघूया. सर्वप्रथम ते 5 गट बघा कोणते कोणते. तर पहिला आहे क्रायसोफाइट्स. ठीक आहे. क्रायसोफाइट. त्यानंतर दुसरा जो आहे डायनोफ्लॅजेलेट्स. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये तिसरा जो आहे डायनोफ्लॅजेलेट्स, तिसरा जो आहे युग्लिनॉइड्स. त्यानंतर चौथा जो आहे बघा स्लाइम मोल्ड्स. आणि पाचवा जो आहे प्रोटोझोआ. ठीक आहे. आता हे 5 प्रकार आपण लक्षात घेतले. आता ह्याच्यामध्ये बघा आपण काही बघू की म्हणजे वनस्पतीप्रमाणे गुणधर्म दाखवणारे कोणते कोणते होते. तर लक्षात घ्या, हे जे क्रायसोफाइट्स, डायनोफ्लॅजेलेट्स आणि युग्लिनॉइड्स आहेत बघा, क्रायसोफाइट्स, डायनोफ्लॅजेलेट्स आणि युग्लिनॉइड्स हे वनस्पतीप्रमाणे गुणधर्म दाखवतात. ठीक आहे. मग यांच्यापासून काय झाल्या, वनस्पती डेव्हलप झाल्या. बरोबर. त्यानंतर हा जो युग्लिनॉइड लक्षात ठेवा, युग्लिनॉइड्स जो आहे हा वनस्पती आणि प्राणी. बघा, युग्लिनॉइड जो आहे वनस्पती आणि प्राणी दोघांचेही गुणधर्म दाखवतो. म्हणून ह्याला वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणतात. त्यानंतर हे जे स्लाइम मोल्ड्स आहेत बघा, हे स्लाइम मोल्ड्स यांच्यापासून कवकांची निर्मिती झाली. पुढे कवक ही सृष्टी वेगळी झाली. बरोबर. हे पहिले 3 आपण बघितलं ना, क्रायसोफाइट्स, डायनोफ्लॅजेलेट्स आणि युग्लिनॉइड्स, याच्यापासून वनस्पती सृष्टी डेव्हलप झाली. ठीक आहे. हा आता आपण थोडंसं अजून त्याचं डीप मध्ये डिस्कशन केलं. आणि हा प्रोटोझोआ आहे. हा प्रोटोझोआ, याच्यापासून पुढे प्राणी सृष्टी विकसित झाली. ठीक आहे. सो अशा पद्धतीने या सृष्ट्या म्हणजे जो युग्लिनॉइड्स आहे, म्हणजे युग्लिनॉइड्स आणि प्रोटोझोआ यांच्यापासून, म्हणजे काही युग्लिनॉइड्स आणि संपूर्ण प्रोटोझोआ यांचं पुढे डेव्हलपमेंट होऊन काय झालं, प्राणीसृष्टी निर्माण झाली. काही युग्लिनॉइड्स आणि क्रायसोफाइट्स, डायनोफ्लॅजेलेट्स यांच्या पुढे डेव्हलप होऊन वनस्पती सृष्टी निर्माण झाली. ठीक आहे. तर हा फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे. इथे तुम्ही ते प्रॉपर लिहून घ्यायचं.
ठीक आहे, प्रॉपर लिहून घ्यायचं की ह्या प्रोटिस्टामध्ये वनस्पतीचे गुणधर्म दाखवणारे कोण होते, तर क्रायसोफाइट्स होतात, डायनोफ्लॅजेलेट्स होतं आणि युग्लिनॉइड्स. बरोबर, तर यांच्यापासून वनस्पती सृष्टी निर्माण झाली. बरोबर, त्याच्यानंतर स्लाइम मोड्स पासून पुढे कवकांची सृष्टी निर्माण होते आणि प्रोटोझोआ आणि काही युग्लिनॉइड्स यांच्यापासून प्राणी सृष्टी निर्माण होते. आय होप की इतका पॉईंट तुम्हाला समजला असेल. ओके, तर मग हे आपण बघूया. मग वन बाय वन आपण क्रायसोफाइट्स काय, डायनोफ्लॅजेलेट्स काय, युग्लिनॉइड्स काय आणि स्लाइम मोल्ड्स म्हणजे काय, प्रोटोझोआ म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. ओके, सो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर ह्या ज्या गोष्टी ते तुम्हाला समजल्या असतील त्या मी कन्सिडर करतोय. ठीक आहे, प्रोटिस्टा. आणि आपण सगळे जे पॉईंट्स आहेत ते रिवाइज करतोय, ते माइंड मॅप स्वरूपात रिवाइज करतोय. सो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रिवाइज करू शकता. रफ और फेअर तुम्ही दोन्ही पद्धतीने तुमच्या नोट्स करू शकता. परंतु ऍक्टिव्हली आपण जर तुम्ही सेशन अटेंड करताय, कोणी एक व्यक्ती जरी आपलं सेशन अटेंड करतोय, ठीक आहे, तर त्याने हे सेशन जे आहेत ते ऍक्टिव्हली करायचे आहेत. प्रत्येक पॉईंट्सवर कॉन्सन्ट्रेशन होऊन तो रिवाइज करायचा आहे. नक्कीच तुम्हाला एक्झाम मध्ये फायदा होईल. ओके, ठीक आहे, कारण सगळे म्हणजे बरेचसे जे असणार आहेत आपल्या तमाम महाराष्ट्रामध्ये पूर्व परीक्षेचा अभ्यास करणारे जे असणार आहेत ह्याच पॉईंटच्या आसपास तयारी करतात. ओके, जे मी पॉईंट तयार करतो तेच मी पॉईंट्स आपल्या ह्या रिव्हिजन लेक्चरमध्ये डिस्कस करतो. त्यामुळं ज्या पद्धतीने म्हणजे मी सुद्धा या एक्झामला अपिअर आहे. बरोबर, त्याच्या आधी मी जी 2023 ची पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा क्वालिफाईड आहे. बरोबर, त्यामुळे जो अभ्यास मी करतो तोच अभ्यास आपण इथे या लेक्चरमध्ये डिस्कस करतो. त्यामुळे तुमची सुद्धा टोटली एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन नक्कीच होणार आहे. परत फक्त एक्झाम मध्ये आपल्याला जो अॅनालिटिकल अप्रोच, जे आपल्याला लॉजिक, स्किल, टाइम मॅनेजमेंट ह्या गोष्टी करायच्या असतात. ठीक आहे, अभ्यास हा सगळ्यांसाठी सारखा असतो, परंतु एक्झाम मधला जो प्रेशर हँडलिंग, टाइम मॅनेजमेंट, स्किल, लॉजिक या सगळ्या गोष्टी असतात, स्ट्रिक या गोष्टीमध्ये आपण काय करतो तर मेरिटमध्ये राहणं, मेरिटमध्ये बाहेर असणं या गोष्टी असतात. ठीक आहे, सो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे आपण रिव्हिजन घेतोय जीएसची, त्याच्यासोबत तुम्हाला करंट अफेअर्स, मॅथ्स यावर सुद्धा डेली फोकस करणं गरजेचं आहे. सो होप सो की तुम्ही त्या गोष्टी फॉलो करताय. ठीक आहे, मग पुढे आपण बघूया. पुढचा आपला टॉपिक आहे म्हणजे याच्यामधलाच प्रोटिस्टाचा आपण पहिला गट बघूया, क्रायसोफाइट्स. प्रोटिस्टाचा पहिला गट लक्षात घ्या, क्रायसोफाइट्स. बरोबर, प्रोटिस्टा, क्रायसोफाइट्स. मग या क्रायसोफाइट्सलाच आपण काय म्हणतो, डायटम्स म्हणतो. क्रायसोफाइट्सलाच आपण म्हणतो डायटम्स. डायटम्स म्हणतो. क्रायसोफाइट्सला आपण काय म्हणतो, डायटम्स म्हणतो. म्हणजेच याला म्हणतो आपण सोनेरी शैवाल. एवढी नावं आहेत त्याला. बघा, क्रायसोफाइट्स याला काय नाव आहे, सोनेरी शैवाल. आता लक्षात घ्या, शैवाल आपण मोनेरामध्ये पण बघितलं, शैवाल आपण मोनेरामध्ये पण बघितलं, शैवाल आता प्रोटिस्टामध्ये पण बघतोय. बरोबर, मग मोनेरामधला शैवाल जो बघितला तो जीवाणू होता. प्रोटिस्टामधला जो शैवाल बघतो किंवा मोनेरामधला जो शैवाल बघितला तो आधी केंद्रकी होता. प्रोटिस्टामधला जो सोनेरी शैवाल आहे हा दृश्य केंद्रकी आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. बरोबर, मग हे सोनेरी शैवाल, बरोबर, डायटम्स, ह्याच्यापासूनच पुढे जे आपण वनस्पती सृष्टीमध्ये शैवाल बघत आहेत त्यांची डेव्हलपमेंट झाली असावी असं आपण गृहीत धरू शकतो. ओके, पण याचा कधी तसा प्रश्न येणार नाही. ठीक, तर याला सोनेरी शैवाल म्हणतात. बरोबर, हे जे डायटम्स आहेत, बरोबर, हे जे डायटम्स आहेत याला हे प्रदूषण निर्देशक असतात. हे प्रदूषण निर्देशक म्हणून ओळखले जातात. डायटम्स प्रदूषण निर्देशक म्हणून ओळखले जातात. हा पॉइंट आपण लक्षात ठेवायचं. हे जे क्रायसोफाइट्स आहेत, ठीक आहे, क्रायसोफाइट्स यांचं शरीर, क्रायसोफाइट जे आहे यांचं शरीर जे आहे पारदर्शक थराने बनतं. पारदर्शक थराने बनलेलं असतं. त्या पारदर्शक थराला म्हणतात फ्रस्टूल. पारदर्शक थराला म्हणतात फ्रस्टूल. ठीक आहे, ह्या क्रायसोफाइट्सचं शरीर एका पारदर्शक थराने बनतात. त्या पारदर्शक थराला फ्रस्टूल असं म्हणतात. हे आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर बघा हे जे डायटम्स आहेत म्हणजेच क्रायसोफाइट्स त्याला आपण काय म्हणतो, डायटम्स. तर यांचे व्यवहारिक म्हणजे व्यवहारामध्ये यांचे उपयोग आहेत. व्यवहारिक उपयोग आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे, म्हणजे व्यवहारिक उपयोग त्याला वापरलं जातं. मग ते कोणते कोणते व्यवहारिक उपयोग आहेत ते आपण बघूया. ओके, तर बघा हे जे आहेत डायटम्स,
तर या म्हणजे जे माशांचे तेल, बरोबर, माशांचे तेल जे आहे हे डायटम्स मुळे असते. माशांमध्ये आपण तेल मिळवतो माशांपासून, जे डायटम्सनी तयार केलेले असते. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या की हे जे डायटम्स आहेत अँटीबायोटिक्स, बघा डायटम्स जे आहेत ना, अँटीबायोटिक, त्याचप्रकारे साखर आणि अल्कोहोल. अँटीबायोटिक, साखर, अल्कोहोल शुद्ध करण्यासाठी वापरतात. शुद्ध करण्यासाठी यांचा वापर होतो डायटमचा. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, टूथपेस्टमध्ये डायटम्स वापरतात. त्यानंतर बघा धातू पॉलिश साठी सुद्धा डायटम्स वापरतात. त्यानंतर रंग चमकण्यासाठी याचा वापर करतात. त्यानंतर आपण पुढचा बघूया, ध्वनिवर्धक खोली. ठीक आहे. ध्वनिरोधक, बरोबर. हे डायटम जे असतात ते ध्वनिरोधक असतात. त्यामुळे जर ध्वनिरोधक खोल्या बनवायच्या किंवा ध्वनिरोधक काही आवरण तयार असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा या डायटम्सचा वापर होतो. सो असा यांचा व्यावहारिक उपयोग होतो, हे लक्षात ठेवायचं. हे सगळे कोण आहेत तर आपण बघितले क्रायसोफाइट्स. आणि क्रायसोफाइट्स म्हणजेच कोण तर डायटम्स म्हणजेच काय तर सोनेरी शैवाल. ठीक आहे. मग सोनेरी शैवाल हे काय असतात, प्रदूषण निर्देशक असतात. त्यांचे व्यावहारिक उपयोग सुद्धा असतात. मग ते सुद्धा आपण बघून घेतले. ठीक आहे. सो इतके पॉइंट आपल्याला माहिती पाहिजेत. त्यानंतर आपला पुढचा जो प्रोटिस्टाचा गट आहे त्याचं नाव आहे बघा डायनोफ्लॅजेलेट्स. थोडी हँडरायटिंग माझी खराब आहे, ते तेवढं फक्त अंडरस्टँड करून घ्या. ठीक आहे. तर डायनोफ्लॅजेलेट्स, बरोबर. तर आपण बघितलं मगाशी प्रोटिस्टामध्ये जे प्रचलनासाठी त्यांना वेगवेगळे अवयव असतात. तर ह्यांचं जे प्रचलन आहे, यांना प्रचलनासाठी काय असतात तर फ्लॅजेला असतात. काय असतात, फ्लॅजेला. म्हणून यांना काय म्हणतात, डायनोफ्लॅजेलेट्स. ठीक आहे. यांना फ्लॅजेलेट्स म्हणतात, बरोबर. तर हे कशात, म्हणजे आपण सांगू शकतो की बहुतेक जे सर्व प्रोटिस्टा असतात ते एक पेशीय असतात. पण डायनोफ्लॅजेलेट्स सुद्धा कसे असणार आहेत, एकपेशीय असतात. हे लक्षात घ्यायचं, बरोबर. हे एकपेशीय असतात, बरोबर. यांना प्रोटिस्टा, तो यांना केंद्रक, ठीक आहे, यांचे जे केंद्रक असते, यांच्या पेशीमध्ये जे केंद्रक असते त्याचा आकार मोठा असतो, आकाराने मोठे असते. कसे असते, मोठे असते. म्हणून यांना एक शब्द येतो किंवा यांना एक नावाने ओळखलं जातं, तर मेझोकॅरियन. बघा, यांना मेझोकॅरियन ह्या नावाने ओळखलं जातं. का तर यांचे जे केंद्रक असतं आकाराने मोठं असतं, म्हणून याला मेझोकॅरियन नावाने ओळखलं जातं. ठीक आहे. हे जे असतात डायनोफ्लॅजेलेट्स बघा विशिष्ट रंग उत्सर्जित करतात. बरोबर. तर आपल्याला माहित असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेलं जे लोणार सरोवर आहे, बरोबर, लोणार सरोवर आहे, तर त्याचा रंग कधी कधी गुलाबी होतो. ठीक आहे. गुलाबी की हिरवा, ठीक आहे, हा इतकं मला कन्फ्युजन आहे, बरोबर. गुलाबी किंवा हिरवा होतो. तर ते कशामुळे होतं तर ह्या डायनोफ्लॅजेलेट्समुळे होतं. कारण ते डायनोफ्लॅजेलेट्स जे असतात ते काय करतात, विशिष्ट प्रकारचा रंग उत्सर्जित करतात. आणि जर त्या पाण्यामध्ये, एखाद्या पाण्यामध्ये जर भरपूर प्रमाणात डायनोफ्लॅजेलेट असतील तर मग त्या पाण्याचा रंग त्यांनी उत्सर्जित केलेल्या कशा रंगामुळे होतो. ठीक आहे. मग असा एखादा उदाहरण जर आपण बघायला तर उदाहरण लक्षात घ्या तर गॉनिऑलिक्स हे काय आहे, त्याचं नाव आहे. म्हणजे अशा प्रकारचा जो एक प्रोटिस्टा किंवा डायनोफ्लॅजेलेट्स आहे तो काय म्हणतो, विशिष्ट काय म्हणतात ते रंग स्रावतात. ठीक आहे. त्याचप्रकारे हे जे डायनोफ्लॅजेलेट्स आहेत हे विष स्रावतात. काय स्रावतात ते, विष, रंग सुद्धा आणि यांचं विष सुद्धा ते स्रावतात. बरोबर. मग हे जे विष असतं ते शेलफिश सारख्या प्राण्यांमध्ये साठतं. शेलफिश सारखे मासे असतात. शेलफिश
मासे, बरोबर, यांच्यामध्ये साठून राहतात. आणि जर असे मासे माणसांनी खाल्ले, जर असे मासे माणसांनी खाल्ले तर माणसाला PSP हा रोग होतो. PSP हा रोग होतो. मी याचं नाव आहे बघा, पॅरालिटिक शेलफिश पॉइझन. हा रोग कोणाला होतो, म्हणजे हा मूळ म्हणजे डायनोफ्लॅजेलेट्स मुळे रोग होतो. हा डायनोफ्लॅजेलेट्स जे असतात हे विष स्रावतात, बरोबर, विशिष्ट प्रकारचं विष स्राव करतात. ते डायनोफ्लॅजेलेट्सला कोण खातं, या शेलफिश सारखे मासे या डायनोफ्लॅजेलेट्सला खातात. आणि मग त्यांच्यामधलं जे विष हे शेलफिश मध्ये साठतं. आणि शेलफिशला जेव्हा माणसं म्हणजे मानवाद्वारे खाल्लं जातं तेव्हा मग अशा माणसांना काय रोग होतो, PSP हा रोग होतो. ठीक आहे, इतका पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर ह्या प्रोटिस्टाचा पुढचा आपण गट बघूया. त्याचं नाव आहे बघा युग्लिनॉइड्स. ठीक आहे. तर सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की हा जो युग्लिनॉइड्स आहे वनस्पती व प्राणी यांना जोडणारा दुवा. वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी, बघा वनस्पती नाही तर लक्षात घ्या, वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी यांना जोडणारा दुवा म्हणजे कोण, तर युग्लिनॉइड्स असतो. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग बघा म्हणजेच हे युग्लिनॉइड्स मध्ये याच्यातले जे प्राणी असतात त्यांच्यामध्ये काही प्राणी वनस्पतीचे गुणधर्म दाखवतात आणि काही प्राणी प्राण्यांचे गुणधर्म दाखवतात. तर हे जे बघा इतर जर आपण बघितलं त्यांच्यामध्ये पेशीभित्तिका असते, तर याच्यामध्ये पेशीभित्तिका ऐवजी प्रथिनांचा थर असतो. बरोबर. मग याच्या आधी जे आपण बघितले की जो क्रायसोफाइट्स आणि डायनोफ्लॅजेलेट्स यांना पेशीभित्तिका असतात म्हणून ते डायरेक्टली वनस्पतीचे गुणधर्म दाखवतात किंवा त्यांचं म्हणजे ते पुढे डेव्हलप होऊन वनस्पतीमध्ये निर्माण झाल्या. युग्लिनॉइड्स म्हणजे काय असतो, तर यांच्यामध्ये पेशींऐवजी प्रथिनांचा थर असतो. म्हणजे आयदर ते वनस्पतीमध्ये डेव्हलप होऊ शकतात किंवा प्राणीसृष्टीमध्ये डेव्हलप होऊ शकतात. असं त्याचा म्हणजे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बदल आहेत हे लक्षात घ्या. एखाद्या सजीवामध्ये जे गुणधर्म असतात ते गुणधर्म का, तर तो दाखवत असलेल्या वैशिष्ट्यामुळे त्याच्यामध्ये ते गुणधर्म असतात हे लक्षात ठेवायचं. मग याची पेशीभित्तिकाऐवजी प्रथिनांचा थर असतो, त्यामुळेच तो एकतर वनस्पतीचे गुणधर्म दाखवतो किंवा प्राणीसृष्टीचे गुणधर्म दाखवतो हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग प्रथिनांचा थर जो असतो त्याला एक नाव आहे. ठीक आहे, त्याचं नाव आहे पेलिकल. बघा या युग्लिनॉइड्स वर जो प्रथिनांचा थर असतो त्याचं नाव काय आहे, तर पेलिकल हे त्याचं नाव आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर हे जे युग्लिनॉइड्स आहेत मेटाबोली म्हणून गुणधर्म दाखवतात किंवा मेटाबोली म्हणून एक गुणधर्म किंवा जीव प्रक्रिया दाखवतात. बरोबर. तर यांची जी हालचाल आहे, मेटाबोली म्हणजे काय, तर हे युग्लिनॉइड्स आहेत ना, हे हालचाल जे आहेत हे हालचाल करतात. म्हणजेच बघा आकुंचन व प्रसरण ह्या क्रियेद्वारे आपली हालचाल करतात आणि म्हणून त्याच प्रक्रियेला काय नाव दिलेलं आहे, तर मेटाबोली असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. इतक्या गोष्टी आपल्याला ह्या कशा संदर्भात, युग्लिनॉइड संदर्भात लक्षात ठेवायच्या आहेत. बरोबर. मग याच्यामध्ये सजीव कोणते कोणते असतात, म्हणजे युग्लिनॉइड मध्ये कोणते कोणते सजीव येतात, तर बघा युग्लिना हा नाव सजीव येतो. त्याच प्रकारे व्हॉल्वॉक्स. ठीक आहे. विशेष करून लक्षात ठेवायचं व्हॉल्वॉक्स, कारण युग्लिना आपण सांगू शकतो युग्लिनॉइड्स मधला येतो, व्हॉल्वॉक्स सुद्धा युग्लिनॉइड्स मधून येतो हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि यांना एक नाव आहे. ठीक आहे. यांना एक नाव आहे परपोषी. तर म्हणजे एक नाव बघा लक्षात ठेवा, ऑब्लिगेट पॅरासाइट. हे काय आहेत, ऑब्लिगेट पॅरासाइट यांना नाव आहे. दोन्ही गुणधर्म दाखवतात म्हणून त्यांना काय म्हणतात, ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा.
समजलं? तर हा झाला प्रोटिस्टाचा आपण सांगू शकतो तिसरा प्रकार, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा आपण बघूया जो प्रकार आहे तो आहे स्लाइम मोल्ड्स. पुढचा प्रकार आहे तर स्लाइम मोल्ड्स. सो आपण स्टार्टिंगला बघितलं होतं स्लाइम मोल्ड्स. तर या स्लाइम मोल्ड्सचं पुढे डेव्हलपमेंट होऊन म्हणजे यांचा विकास होऊन पुढे कशाची कोणती सृष्टी निर्माण होते? कवक ही सृष्टी स्लाइम मोल्ड्सचा विकास होऊन ही निर्माण होते, हे आपण बघितलं. ठीक आहे. मग स्लाइम मोल्ड्स म्हणजेच काय? तर हे जे असतात विघटक, यांना विघटक म्हणून ओळखलं जातं. हे जे स्लाइम मोल्ड्स आहेत यांना आपण विघटक म्हणून ओळखतो. बरोबर. यांच्यामध्ये सुद्धा पेशीभित्तिका नसते. पेशीभित्तिका नसते. बरोबर. यांच्यामध्ये सुद्धा पेशीभित्तिका नसते. बरोबर. म्हणजे आपण लक्षात घ्या की म्हणजे स्लाइम मोल्ड्स म्हणजे बुरशी असं लक्षात, यांना काय म्हणतात? फंगस विदाउट सेल वॉल. फंगस विदाउट सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका विरहित बुरशी. पेशीभित्तिका विरहित बुरशी म्हणून यांचा जो समावेश आहे हा प्रोटिस्टामध्ये केला जातो. म्हणून स्लाइम मोल्ड्स ह्या प्रोटिस्टामध्ये का टाकले जातात? त्यांना कवकांमध्ये का ठेवले जात नाही? तर यांना पेशीभित्तिका नसते. बरोबर. पेशीभित्तिका नसते म्हणून यांचा जो स्थान आहे ते कुठे टाकलं जातं? तर ह्या प्रोटिस्टामध्ये टाकलं जातं, हे लक्षात घ्यायचं. ओके. स्लाइम मोल्ड्सला काय म्हणतात? फंगस विदाउट सेल वॉल. बरोबर. किंवा ह्याला अजून एक नाव पडतं फाल्स फंगी, खोटे बुरशी. फाल्स फंगी याचं दुसरं नाव काय? फाल्स फंगी म्हणजेच खोटे बुरशी असं सुद्धा याला नाव पडलेलं आहे. बरोबर. यांच्यात पेशीभित्तिका नसतं. यांच्यात बघा 2 केंद्रके असतात. यांच्या पेशीमध्ये पेशी जी असते द्विकेंद्रकी असते. कशी असते? द्विकेंद्रकी असते. म्हणजेच काय? तर आपण म्हणू शकतो डिप्लॉइड. केंद्र कसं असतं? डिप्लॉइड असतं. 2 केंद्रक असतात, हे लक्षात ठेवायचं. स्लाइम मोल्ड्स मध्ये 2 केंद्रक असतात. मग या स्लाइम मोल्ड्सचं वर्गीकरण जर आपण करायला गेलो तर त्यांचं अपेशीय स्लाइम मोल्ड्स आणि पेशीय स्लाइम मोल्ड असा फरक होतो. ठीक आहे. स्लाइम मोल्ड्सचा पेशीय स्लाइम मोल्ड्स आणि अपेशीय. मग ह्याच्यामध्ये जर बघायला गेलो तर अपेशीय स्लाइम मोल्ड्स मध्ये बघायला गेलो तर प्लाझ्मोडियम. बघा प्लाझ्मोडियम जो आहे, त्यानंतर फॅसेरम, त्यानंतर फुलिगो आणि लायकोगाला. हे सगळे जे आहेत हे अपेशीय कोण आहेत? तर स्लाइम मोल्ड्स आहेत. आणि पेशीय स्लाइम मोल्ड्स मध्ये कोण येतो? तर सुडोप्लाझ्मोडियम. ठीक आहे. सुडोप्लाझ्मोडियम जो येतो तो अपेशीय स्लाइम मोल्ड्स मध्ये येतो. इतक्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. तर हे झाले काय? तर स्लाइम मोल्ड्स. याच्यानंतर आपण प्रोटिस्टा मधला शेवटचा गट बघूया, तो म्हणजेच की प्रोटोझोआ. ठीक आहे. प्रोटिस्टा मधला शेवटचा गट येतो प्रोटोझोआ. आणि आपण बघितलं होतं की याच्यापासून कोणती सृष्टी विकसित झाली? तर प्राणी सृष्टी विकसित झाली. ठीक आहे. प्राणी सृष्टी विकसित झाली कशापासून? प्रोटोझोआपासून. ठीक. तर या प्रोटोझोआचं 4 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. प्रोटोझोआ म्हणजेच कोण? तर आदिजीव. हे कोण असतात? आदिजीव. ठीक आहे. आदिजीव म्हणून यांना ओळखलं जातं. बरोबर. यांचं 4 गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं. ते 4 गट आपल्याला 1 बाय 1 लक्षात ठेवायचे. पहिला लक्षात घ्या झू फ्लॅजेलेट्स. पहिला काय आहे? झू फ्लॅजेलेट्स. पहिला गट कोणता आहे? झू फ्लॅजेलेट्स. बरोबर. तर यांना सुद्धा हालचाल करण्यासाठी बघा हालचालीसाठी फ्लॅजेला असतात. काय असतात? फ्लॅजेला असतात. हे लक्षात घ्यायचं. यांना सुद्धा हालचालीसाठी काय असतात? फ्लॅजेला असतात. झू म्हणून त्याला काय म्हणतात? झू फ्लॅजेलेट्स. झू म्हणजे काय? तर प्राणी. ठीक आहे. झू म्हणजेच काय? आपण म्हणजे प्राण्यासंदर्भात येतं लक्षात.
ठीक आहे, आणि फ्लॅजेला म्हणजेच हालचाल, सो हालचाल करणारे प्राणी असं त्यांना आपण बोलतो. बरोबर. त्यांचं बघा, तर यांचं सुद्धा शरीर पेलिकल प्रथिनाने बनलेलं असतं. पेलिकल प्रथिनने यांचं शरीर बनलेलं असतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. सो काय म्हणतात, तर पेलिकलने याला म्हणजे आपण याच्या आधी बघितलं होतं युग्लिनॉइड्स. युग्लिनॉइड्सच्या पेशी भित्तिकांऐवजी काय असतो, प्रथिनांचा थर असतो आणि तो सुद्धा पेलिकलने बनलेला असतो. त्याच प्रकारे झू फ्लॅजेलेट्स जे आहेत त्यांचा सुद्धा जो शरीर आहे ते कशाने बनलेलं असतं, तर प्रथिनांनी बनलेलं असतं आणि पेलिकल त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, हे झालं झू फ्लॅजेलेट्स. मग असे उदाहरणं आपण बघूया. झू फ्लॅजेलेट्सचे उदाहरणं बघा, तर बघा ट्रायकोनिम्फा पहिला आहे. ट्रायकोनिम्फा हा काय, झू फ्लॅजेलेट्स आहे. त्यानंतर लोफोमोनस हा सुद्धा काय आहे, एक झू फ्लॅजेलेट आहे. त्यानंतर जिजार्डिया, बघा एक तर यांना झू फ्लॅजेलेट म्हटलं जाईल किंवा मग आदिजीव सुद्धा म्हटलं जाईल. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. जिजार्डिया. त्यानंतर ट्रिपॅनोसोमा, पुढचं लक्षात ठेवा, ट्रिपॅनोसोमा. बरोबर. हा जो ट्रिपॅनोसोमा आहे याच्यापासून जो स्लीपिंग सिकनेस हा आजार होतो. स्लीपिंग सिकनेस. ठीक आहे, आणि हा जो ट्रिपॅनोसोमा आदिजीव आहे, बघा ट्रिपॅनोसोमा आदिजीव आहे, याची वाहक कोण असते, वाहक, तर आपण समजू शकतो चेतसे माशी म्हणजे टिसी माशी जी असते, चेतसे माशी, ही ह्या ट्रिपॅनोसोमाचा जो प्रोटोझोआ आहे आदिजीवाचं वहन करते आणि ती जेव्हा माणसाला चावते तर त्याच्यापासून माणसाला कोणता रोग होतो, मग स्लीपिंग सिकनेस हा आजार होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला महत्वाचा जो उदाहरण बघायचं आहे ह्या झू फ्लॅजेलेट्स मधला, तो म्हणजे बघा तर लेशमेनिया. म्हणजे आयोगाने जर प्रश्न विचारला तुम्हाला की लेशमेनिया हा खालील प्रकारे काय आहे, लेशमेनिया हा काय आहे, तर लक्षात ठेवायचं लेशमेनिया हा आदिजीव आहे. काय आहे, आदिजीव आहे, प्रोटोझोआ आहे तो. ठीक आहे, कोणत्या गटामध्ये येतो, तर प्रोटोझोआमध्ये येतो आणि प्रोटोझोआच्या कोणत्या याच्यामध्ये येतो, तर झू फ्लॅजेलेट्स मध्ये येतो. झू फ्लॅजेलेट्स. ठीक आहे, मग आयोग असंही विचारू शकतो लेशमेनिया काय आहे, तर लेशमेनिया आदिजीव आहे असं ऑप्शन मध्ये देऊ शकतो, किंवा लेशमेनिया कोणत्या गटामध्ये येतो, तर प्रोटोझोआमधील झू फ्लॅजेलेट्स या गटामध्ये येतो. आणि लक्षात ठेवा या लेशमेनियामुळे एक आजार होतो, त्याचं नाव आहे काला आजार. लेशमेनियामुळे काय होतो, काला आजार. अजूनपर्यंत आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला नाहीये, प्रश्न विचारू शकतो, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या बघा हा जो ट्रेपॅनोसोमा जो आहे त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे जो स्लीपिंग सिकनेस होतो सेम अशी, तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या. परंतु लेशमेनियावर आयोगाने प्रश्न विचारलेला नाही, मग तो आपण लक्षात ठेवायचा आहे. बरोबर. त्याला हा पहिला प्रोटोझोआचा प्रकार बघितला, गट बघितला. त्यानंतर दुसरा प्रकार आहे सार्कोडाइन्स. दुसरा प्रकार येतो प्रोटोझोआचा, तो येतो सार्कोडाइन्स. तर लक्षात घ्या, सार्कोडाइन्स हा अमिबाचा गट येतो. अमिबा जो एकपेशीय सजीव आहे, एकपेशीय आदिजीव आहे. अमिबा सुद्धा काय आहे, आदिजीव आहे. बरोबर, म्हणजे प्राण्यांचा पूर्वज. अमिबाला काय म्हणतात, प्राण्यांचा पूर्वज. हा अमिबा आहे, याला म्हणतात प्राण्यांचा पूर्वज. बरोबर. तर हा सुद्धा आदिजीव आहे आणि ह्या प्रोटोझोआ मधला सार्कोडाइन्स जो गट आहे तो अमिबाचा गट आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग ह्यांच्यामध्ये हे जे सार्कोडाइन्स असतात यांना हालचाल जेव्हा करायची असते, काय करायचे असते, तर हालचालीसाठी यांच्यामध्ये काय असतात, सुडोपोडिया असतात. हालचाल व अन्न ग्रहणासाठी काय असतात, यांना सुडोपोडिया म्हणजे खोटे पाय किंवा छद्मपाद आपण त्यांना म्हणतो. सुडोपोडिया, खोटे पाय किंवा आपण म्हणतो त्यांना छद्मपाद. सुडो म्हणजे खोटं, पोडिया म्हणजे पाय, सो खोटे पाद असतात, हे लक्षात ठेवायचं. तर हे झालं सार्कोडाइन्स. ठीक आहे, मग सार्कोडाइन्स हे कसे असतात, युनिन्यूक्लिएट. ठीक आहे, युनि म्हणजे एक केंद्रकी असतात, ते एक केंद्रकी असतात आणि म्हणजेच बघा एक केंद्रकी व बहुकेंद्रकी.
साधारणपणे ते एककेंद्रकीय असतात किंवा बहुकेंद्रकीय असतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग उदाहरणं जर आपण बघितली तर बघ, एंट अमिबा हिस्टोलायटिका, एंट अमिबा हिस्टोलायटिका असं एक उदाहरण आपण लक्षात ठेवा. तर या एंट अमिबा आणि हिस्टोलायटिका हा हागवणीस कारणीभूत असतो. ठीक आहे, मानवामध्ये हागवणीस कारणीभूत असतो, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचं आहे, ह्याच्यामध्ये दुसरं बघा, एंट अमिबा कोलाई. एंट अमिबा कोलाई. ठीक आहे, तर याच्यापासून कुठलं नुकसान होत नाही ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर एंट अमिबा जिजाय व्हॅलिस, एंट अमिबा जिजाय व्हॅलिस, बरोबर. तर ह्याला म्हणतात माउथ अमिबा. याला काय म्हणतात? माउथ अमिबा. तर हा माउथ अमिबा दातांच्या संधीमध्ये, म्हणजे बघा दातांच्या संधीमध्ये असतो. कुठे असतो? दातांच्या संधीमध्ये हा जिजा व्हॅलिस असतो. ठीक आहे. मग याच्यामुळे एक रोग होतो, तो रोग लक्षात ठेवा, पायरिया. या एंट अमिबा जिजाय व्हॅलिस मुळे एक रोग होतो, त्याचं नाव आहे पायरिया. ठीक आहे. सो आपण बघा, एंट अमिबा हिस्टोलायटिका हा हागवणीस कारणीभूत असतो. एंट अमिबा जिजाय व्हॅलिस आपण काय म्हणतो? पायरिया म्हणून बघतो. त्यानंतर आपण बघितलं होतं की जो झू फ्लॅजेलेट प्रोटोझोआ जो आहे त्याच्यामधला जो ट्रिपॅनोसोमा, तो स्लीपिंग सिकनेस होतो, बरोबर. आणि जो लेशमेनिया आपण बघितला, तो काला आजारासाठी कारणीभूत असतो. हे सगळे काय आहेत? आदिजीव आहेत. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ह्या प्रोटोझोआचा पुढचा प्रकार येतो, तो येतो बघा स्पोरोझोन. स्पोरोझोन हा पुढचा प्रकार येतो. कोणाचा आपण बघतोय? काय तर प्रोटोझोआ, बरोबर. प्रोटोझोआचा पुढचा प्रकार येतो स्पोरोझोन. ठीक आहे. तर लक्षात घ्या, यासाठी म्हणजे या सजीवांमध्ये हालचालीसाठी कोणताच अवयव नसतो. हालचालीसाठी कुठलाच अवयव नसतो. हालचालीसाठी कुठलाच अवयव नसतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे सिलिया नसतो, फ्लॅजेला नसतो, सुडोपोडिया हे नसतो. ठीक आहे. मग बघा, तर ह्या स्पोरोझोनमुळे कोणता रोग होतो? मलेरिया. हे स्पोरोझोन जे असतात मलेरियास कारणीभूत ठरतात. बघा, मलेरिया जो आहे आदिजीवमुळे होतो. कोणामुळे होतो? आदिजीवांमुळे मलेरिया होतो. ठीक आहे. आणि आपण बघितलं होतं टायफॉइड हा जीवाणूंमुळे होतो. ठीक आहे, टायफॉइड हा जीवाणूंमुळे होतो आणि मलेरिया जो आहे हा आदिजीवांमुळे होतो. कारण कधी कधी आयोग असाही प्रश्न विचारत होतो, खालीलपैकी कोणता, म्हणजे खालीलपैकी मलेरिया हा कशापासून होतो किंवा टिंबकारक रोग आहे, तर मग जीवाणूकारक आहे की आदिजीवकारक आहे की विषाणूकारक आहे, बरोबर. तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, मलेरिया जो आहे आदिजीवांमुळे होतो आणि जो टायफॉइड जो आहे तो जीवाणूंमुळे होतो. सो हे फरक सुद्धा आपण लक्षात ठेवायचे किंवा नोट डाऊन तुम्ही करून ठेवू शकता. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये बघा कोणते कोणते आहेत? तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. ठीक आहे, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. त्याच प्रकारे प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम. त्यानंतर प्लाझ्मोडियम ओव्हॅली. ठीक आहे, प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम, प्लाझ्मोडियम ओव्हॅली या सगळ्यांमुळे कोणता रोग होतो? तर हा मलेरिया हा रोग होतो, हे लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर या प्रोटोझोआचा हा जो आपण प्रोटोझोआ हा ही सृष्टी बघतोय, ठीक आहे, हा किंगडम आहे. याचा पुढचा गट म्हणजेच तो येतो सिलिएट्स. त्याचं नाव काय आहे? सिलिएट्स. ठीक आहे. तर सिलिएट्स याचं काय नाव पडलंय? तर लक्षात घ्या, यांना हालचालीसाठी, यांची हालचाल जी आहे ती सिलियामुळे होते. हालचालीसाठी काय असते? यांना सिलिया असतात आणि त्याच्यामुळे त्यांची ती हालचाल होत असते, हे लक्षात घ्यायचं. ठीक. ओके. तर हालचालीसाठी आणि अन्न ग्रहणासाठी यांच्यामध्ये काय असतात? सिलिया असतात. आणि यांचं विशेष म्हणजे तर हे गोड्या पाण्यात राहतात.
गोड्या पाण्यात राहतात, हे लक्षात घ्यायचं. हे गोड्या पाण्यात राहतात. ठीक आहे. यांच्यामध्ये दोन प्रकारची केंद्रके आढळतात, म्हणजेच एक केंद्रकी, द्विकेंद्रकी. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये आपण सांगू शकतो दोन प्रकारचे केंद्रक. ठीक आहे. तर एक म्हणजे जो मोठे केंद्रक असतो, याच्यामधला मोठा केंद्रक असतो तो काय करतो, तर चयापचय नियंत्रित करतो. चयापचय नियंत्रण, बरोबर. म्हणून त्याला काय म्हणतात, मॅक्रोन्यूक्लियस. मॅक्रोन्यूक्लियस म्हणतात. आणि दुसरा जो लहान असतो, एक म्हणजे लहान केंद्रक जो असतो तो अनुवंशिकता नियंत्रित करतो. अनुवंशिकता नियंत्रण करतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग दोन प्रकारचे केंद्रक असतात कोणाला, सिलिएट्स मध्ये. ठीक. तर हे त्यांचं कार्य आपण बघितलं. आता उदाहरणं आपण जर बघितली तर लक्षात घ्या याची जी उदाहरणं, तर उदाहरणं कोणती कोणती बघा. पॅरामेशियम जे आहे हे सिलिएट्स मध्ये येतं. त्यानंतर बघा व्हर्टिसेल्ला हे जे आहे हे सुद्धा सिलिएट्स मध्ये येतं. नेक्स्ट बॅलेंटिडियम हा सुद्धा याच्यामध्ये येतो. त्यानंतर टेट्राहायमोना जो आहे तो सुद्धा काय येतो, तर सिलियामध्ये येतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण आतापर्यंत काय केलेलं आहे, तर दोन सृष्टी कव्हर केल्या. एक म्हणजे पहिली मोनेराचे जे वेगवेगळे गट ते आपण त्यांचे सगळे पॉइंट्स बघितले. त्यानंतर दुसरा म्हणजे प्रोटिस्टाचे वेगवेगळे गट आणि त्याचे सगळे पॉइंट्स आपण कव्हर केले. आता आपल्याला आपल्यामध्ये शेवटची जी सृष्टी कव्हर करायची आहे या लेक्चर मधली, ती म्हणजे तर कवक. ठीक आहे. आपल्याला सृष्टी कोणती कव्हर करायची आहे, कवक सृष्टी, किंगडम. ठीक आहे. म्युकस. ठीक आहे. कवक आपल्याला सृष्टी कव्हर करायची आहे. तर ह्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण 1 बाय 1 कव्हर करूया. तर आपण एक एक करून याचे पॉइंट लक्षात घेऊ. यामध्ये सर्व जे सजीव असतात, सर्व सजीव जे असतात असंश्लेषी असतात. कसे असतात, असंश्लेषी, म्हणजेच यांच्यात हरितद्रव्य नसते. तर लक्षात घ्या, म्हणजे हे जे कवक आहेत यांना काय म्हणतात, अहरित वनस्पती असं पहिले म्हटलं जायचं. ठीक आहे. नॉन ग्रीन प्लांट्स असं यांना म्हटलं जायचं. परंतु ज्यावेळी विटाकार येतो, विटाकारने काय केलं, प्लांट्स मधून ह्या कवकांना वेगळं केलं. विटाकारनेच प्लांट्स मधून कवकांना काय केलं होतं, वेगळं केलं होतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. कवकी. ठीक. म्युकस नाही तर फंगी. पुढची जी आपण किंगडम बघतोय, फंगी, बरोबर. तर हे लक्षात घ्या की हे असंश्लेषी पेशी असतात, बरोबर. तर ह्या विटाकारने यांना म्हणजेच प्राण्यांपासून यांना काय केलं, वेगळं केलं होतं. यांना नॉन ग्रीन प्लांट म्हणलं जायचं. नॉन ग्रीन प्लांट, अहरित वनस्पती असं म्हटलं जायचं. बघा, बहुसंख्य कवके हे कशा असतात, बहुपेशीय असतात, म्हणजेच मल्टीसेल्युलर, बहुपेशीय असतात. काही कवके, ठीक आहे, काही कवके हे एकपेशीय असतात. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, हे लक्षात ठेवायचं. जर असा स्टेटमेंट आला सर्व कवके हे बहुपेशीय असतात तर चूक. बघा, सर्व कवके जर असा शब्दप्रयोग झाला तर तो चूक असेल, हे लक्षात ठेवा. बहुसंख्य म्हणजे काय, सर्व नाही. बहुसंख्य कवके जे असतात ते बहुपेशीय असतात, परंतु काही कवके जे आहेत एकपेशीय असतात. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. आय होप की इतकं तुम्हाला समजलं असेल, बरोबर. मग लक्षात घ्या की म्हणजे बघा, कवके सुद्धा कशा, यांच्या पेशी कशा असतात, तर दृश्य केंद्रकी पेशी असतात, बरोबर. दृश्य केंद्रकी पेशी असतात. मग या कवकांसारखा दिसणारा म्हणजे कवकासारखाच गुणधर्म दाखवणारा एक जो प्रकार आहे तो आपण मोनेरामध्ये बघितला. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो ऍक्टिनोमायसेट्स. ठीक आहे. या कवकांसारखाच एक प्रकार आपण बघितला, स्लाइम मोल्ड्स, जो आपण प्रोटिस्टामध्ये बघितला, बरोबर. म्हणजे प्रोटिस्टामधील जो स्लाइम मोल्ड्स आहे, बघा, प्रोटिस्टामधून जो स्लाइम
मोल्ड्स, बरोबर, हा प्रकार आहे. याच्यापासून पुढे कवकांची म्हणजेच फंगी हा सृष्टी निर्माण झाली, हे आपण ऑलरेडी लक्षात घेतलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे काय झाले, तर कवक म्हणजेच नॉन ग्रीन प्लांट म्हणून सुद्धा त्याला ओळखायला जायचं. तर ह्या कवकांची पेशीभित्तिका, कवकांची जी पेशीभित्तिका आहे, कवकांची पेशीभित्तिका ही कायटिनने बनलेली असते. कशाने बनलेली असते, तर कायटिनने बनलेली असते, हे लक्षात घ्यायचं. कवकांची पेशीभित्तिका कायटिनने बनलेली असते, हे लक्षात घ्यायचं. ओके, जशी वनस्पतीची सेल्युलोजने बनलेली आहे, आपण बघितलं जीवाणूंची पेप्टिडोग्लायकोननी बनलेली आहे, तशी कवकांची जी आहे ती कायटिननी बनलेली असते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर मग आपल्याला ह्या कवकांच्या बद्दल जे कवकांचे वर्गीकरण आहे ते सुद्धा बघायचे आहे. तर लक्षात घ्या, हे जे कवकांचे शरीर असतं, ठीक आहे, कवकांचं शरीर असतं, शरीर हे धाग्यांपासून बनलेलं आहे. धाग्यांपासून बनलेलं असतं, बरोबर. आणि त्या धाग्याला बघा, त्या धाग्याला काय म्हणतात, तर हायफी. कवकांचं शरीर धाग्यांपासून बनलेलं असतं आणि त्या धाग्याला एक नाव दिलेलं आहे. त्या धाग्याचं ते नाव आहे हायफी, बरोबर. हायफी असं नाव आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कवकांचं शरीर धाग्यांपासून बनलेलं असतं आणि त्यांना काय नाव दिलेलं आहे, तर हायफी. आणि लक्षात ठेवा, कवकाचं शरीर जे आहे मायसेलियम, कवकांच्या शरीराला काय म्हणतात, मायसेलियम शरीर असं म्हणतात, मायसेलियम. ठीक आहे, मायसेलियम असं त्याला म्हटलं जातं. कवकांच्या शरीराला काय म्हटलं जातं, मायसेलियम असं म्हटलं जातं. आणि म्हणून कवकांच्या अभ्यासाला काय म्हणतात, मायकोलॉजी. म्हणजेच कवकांचा अभ्यास, कवकांचा अभ्यास म्हणजेच काय, तर मायकोलॉजी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण कवकांसंदर्भात ह्याच्या म्हणजे काही पॉइंट्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, त्यानंतर मग कवकांचे प्रकार आपण बघूया. वन बाय वन आपण काय करूया, कवकांचे प्रकार बघून घेऊया. ठीक आहे. मग बघा, याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं, कवके जे आहेत यांना पेशीभित्तिकांचे कायटिनपासून बनले असते. त्यानंतर लक्षात ठेवा, कवकांना मृतोपजीवी म्हणतात. ठीक आहे, हे विघटक सुद्धा असतात आणि यांना मृतोपजीवी म्हणजे ते काय, तर कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. ठीक आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. कवकांना मृतोपजीवी म्हणतात किंवा कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात, तर मृतोपजीवी असं म्हणतात, बरोबर. यांना मृतोपजीवी यांची हे बहुकेंद्रके असतात. पुढचा पॉईंट लक्षात ठेवा, हे जे कवक असतात हे बहुकेंद्रके असतात, म्हणजे यांच्या पेशीमध्ये असंख्य केंद्रके असतात. हे बहुकेंद्रके असतात, यांच्या पेशीमध्ये असंख्य केंद्रक असतात, हे लक्षात ठेवायचं. मग एकपेशीय कवक म्हणजे कोणतं, एकपेशीय कवक जर आपल्याला विचारलं तर लक्षात घ्या, किण्व म्हणजेच ईस्ट, ईस्ट म्हणजे किण्व. ही कशी आहे, एकपेशीय आहे, हे लक्षात ठेवा. मग ही ईस्ट काय करतो, तर साखरेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये करतो. ईस्ट काय करतो, साखरेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये करतो. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर मग जे बहुपेशी आपण सांगू शकतो ना, बुरशी, तर त्याच्यामध्ये बुरशी येतं, भूछत्र, मशरूम्स आपण म्हणतो, ते काय येतात, बहुपेशीय कवकांमध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, ऍस्परगिलस, पेनिसिलियम, रायझोपस, आपण ते बघणारच आहोत पुढे. ठीक आहे. तर इथे अजून एक लक्षात ठेवा की हा जो आपण बघितलं, कवकांच्या अभ्यासाला काय म्हणतात, मायकोलॉजी. कवकांच्या अभ्यासाला म्हणतात मायकोलॉजी. तर हा मायकोलॉजीचा जनक कोण, त्याचं नाव आहे बघा, पियर अँटोनियो. पियर अँटोनियो हा कोण आहे, मायकोलॉजीचा जनक. मायकोलॉजीचा जनक पियर अँटोनियो आहे. ठीक आहे. आणि बघा, बटलर एक व्यक्ती आहे, बटलर. या बटलरला भारतीय मायकोलॉजीचा जनक म्हणतात. भारतीय मायकोलॉजीचा जनक कोण आहे, बटलर. बटलरला भारतीय मायकोलॉजीचा जनक असं म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आपण ऑलरेडी बघितलं होतं की स्लाइम मोल्ड्स आपण बघितले प्रोटोझोआमध्ये, त्यांना फॉल्स फंगी म्हटलं जातं. ठीक आहे. तर प्रोटोझोआचे जे विभाग आहेत हे दोन विभाग केले जातात. प्रोटोझोआचे विभाग जर आपण बघायला गेलो, विभाग तर दोन आहेत. एक म्हणजे
मिक्झोमायकोटिना, आणि दुसरं म्हणजे युमायकोटिना. मग मिक्झो म्हणजेच याच्यामध्ये फाल्स फंगी येतात, याच्यामध्ये काय येतात फाल्स फंगी, आणि याच्यामध्ये खरे. हा फरक लक्षात ठेवायचा. मिक्झोमायकोटिनामध्ये फाल्स फंगी, ठीक आहे, यांना पेशीभित्तिका नसतात, आणि युमायकोटिनामध्ये खरे कवक. म्हणजेच काय, तर यांना पेशीभित्तिका असते. कवकांची ओळख कशावरून ठरते, तर त्यांना पेशीभित्तिका असते नसते त्यावरून. म्हणून यांना पेशीभित्तिका असते म्हणून यांना खरे कवक असं म्हणतात. मग याच्यानुसार कवकांचे 4 प्रकार पडतात. ठीक आहे, 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार फायकोमायसेट्स. पहिला प्रकार आहे फायकोमायसेट्स. पहिला प्रकार आहे तो कवकांचा, तो म्हणजे फायकोमायसेट. बरोबर. मग फायकोमायसेट ह्यालाच आपण एक नाव आहे अल्गल फंगी. याला नाव काय आहे, अल्गल फंगी. मराठीमधून सुद्धा लिहून घेऊ शकता. ठीक आहे, काय तर अल्गल फंगी किंवा अल्गल बुरशी असं सुद्धा आपण सांगू शकतो. ठीक आहे, लक्षात राहील अशा भाषेमध्ये आपण लिहून ठेवा. ठीक आहे, तर ह्या फायकोमायसेट, तर यांचं शरीर जे आहे, शरीर हे कसं असतं, अखंडित असतं. शरीर कसं असतं, अखंडित. आणि त्याला शब्द आहे एक असेप्टेट. शरीर कसं असतं, अखंडित असतं, असेप्टेट असतं, हे लक्षात ठेवायचं. कोणाचं, तर फायकोमायसेट्स. बघा अल्गल फंगी जे असतात त्यांचं शरीर कसं असतं, असेप्टेट असतं, हे लक्षात ठेवायचं. मग ह्या फायकोमायसेट्स मध्ये प्रजनन जे आहे बघा, प्रजनन लक्षात ठेवा, प्रजनन झायगोस्पोरस मार्फत केलं जातं. झायगोस्पोरस मार्फत या फायकोमायसेट्स बुरशीचं प्रजनन होतं, हे लक्षात ठेवायचं. मग यांचे उदाहरणं बघा. उदाहरणे कोणती, तर बघा म्युकर काय आहे, फायकोमायसेट आहे, म्हणजे अल्गल फंगी आहे. ठीक आहे. त्यानंतर रायझोपस सुद्धा अल्गल फंगी आहे. मग ही कोणती, रायझोपस. म्युकर मायकोर जे आहेत ना, हे ब्रेडवर वाढणाऱ्या फंगी. आपण बघतो ब्रेडवर जी बुरशी येते, बरोबर. त्याच्यानंतर लक्षात घ्या पुढचा, याच्यामधलं उदाहरण आहे अल्बुगो सुद्धा काय आहे, तर फायकोमायसेट आहे, अल्गल फंगी आहे. ठीक आहे, ह्याला पॅरासायटिक कवक म्हणतात. ह्याला काय म्हणतात, पॅरासायटिक कवक म्हणतात. ठीक आहे. अल्बुगो हा, हे तिन्ही प्रकार आपण बघितले तर हे फायकोमायसेट्स आहेत किंवा अल्गल फंगीचे आहेत. ठीक आहे. तर म्युकर रायझोपोर जे आहे ते ब्रेडवर वाढतात, ब्रेडवर. ठीक आहे, बेडवर नाही, ब्रेडवर. आणि अल्बुगो जो आहे पॅरासायटिक कवक आहे, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर हा झाला फायकोमायसेट. त्यानंतर आपल्याला पुढचा बघायचा आहे तो म्हणजे ह्याच्यामध्ये पुढचं जो बघायचा आहे अस्कोमायसेट. पुढचा प्रकार, ठीक आहे, बुरशीचा पुढचा प्रकार आहे तो अस्कोमायसेट. बुरशीचा पुढचा प्रकार आहे तो अस्कोमायसेट्स. बरोबर. मग अस्कोमायसेट्स लक्षात घ्या, तर हे कशा असतात, अस्कोमायसेट, तर याच्यामध्ये दोन्ही येतात बघा, बहुपेशीय सुद्धा येतात, बहुपेशीय कवके सुद्धा येतात आणि एकपेशीय कवके सुद्धा येतात. या अस्कोमायसेट मध्ये बहुपेशीय येतात, ठीक आहे, आणि एकपेशीय सुद्धा येतात. मग एकपेशीय आपण बघितलं ते किण्व. ठीक आहे, किण्व म्हणजे ते ईस्ट आपण बघितलं ते एकपेशीय असतं. तर हे जे अस्कोमायसेट असतात हे कसे असतात, तर खंडित असतात, खंडित. यांचं शरीर जे असतं ते खंडित असतं, म्हणजे कसं असतं, सेप्टेट. कधी कधी आयोग यांच्या शरीरावर सुद्धा प्रश्न विचारतो. मग फायकोमायसेटचं शरीर असेप्टेट असतं आणि अस्कोमायसेटचं सेप्टेट असतं, म्हणजे खंडित असतं. ठीक आहे. यांचं प्रजनन, ठीक आहे, हे जे आहे प्रजनन अस्कोमायसेटचं अलैंगिक प्रजनन असतं. ठीक आहे, अलैंगिक प्रजनन. मग कशामार्फत होतं, तर कोनिडिया. बघा फायकोमायसेट मध्ये आपण बघितलं
की जे फायकोमायसीट जे आहे जे झायगोस्पोरस द्वारे यांचं प्रजनन होऊ शकतं, बरोबर. झायगोस्पोरस यांच्या मार्फत त्यांचं प्रजनन होतं, बरोबर. ठीक आहे. तर तशाच प्रकारचं जे अस्कोमायसीट्स आहेत त्यांचं अलैंगिक प्रजनन होतं ते कोनिडिया मार्फत होतं. ठीक आहे. आणि एक पॉईंट आपला राहिला जो म्हणजे झायगोमायसीट मधला, तर जो झायगोस्पोरसद्वारे आपण जो प्रजनन बघितला तो लैंगिक प्रजनन बघितला. ठीक आहे. बघा फायकोमायसीट मध्ये एक पॉईंट ऍड करा की ह्याच्यामध्ये लैंगिक प्रजनन जे आहे ह्याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. लैंगिक प्रजनन हे झायगोस्पोरस मार्फत होतं, झायगोस्पोरस. ठीक आहे. आणि अलैंगिक प्रजनन बघा फायकोमायसीट मध्ये लैंगिक आणि अलैंगिक दोन्ही मार्फत प्रजनन होतं. ठीक आहे. तर याच्यात अलैंगिक प्रजनन जे आहे झूस्पोरस किंवा ॲप्लेनोस्पोरस यांच्या मार्फत काय होतं, अलैंगिक प्रजनन होतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे लक्षात घ्या की जे फायकोमायसीट्स आहेत ते दोन्ही प्रकारे प्रजनन दाखवतात, परंतु हे जे अस्कोमायसीट्स आहेत अस्कोमायसीट फक्त अलैंगिक प्रजनन दाखवतात. ठीक आहे. अलैंगिक प्रजनन यांच्यामध्ये होतं, हे लक्षात ठेवायचं. तर कोनिडिया मार्फत यांच्यामध्ये अलैंगिक प्रजनन होतं, हे लक्षात घ्या. त्याचप्रकारे यांच्यात सुद्धा लैंगिक सुद्धा प्रजनन होतं. लैंगिक एक प्रकार आहे की तो फक्त एकच प्रकार दाखवतो प्रजननाचा. तर लैंगिक प्रजनन जे आहे ते अस्कोस्पोर मार्फत होतं. मग उदाहरण जर आपण बघायला गेलो तर लक्षात घ्या ईस्ट म्हणजेच किण्व हे त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर बघा निळी बुरशी तिला नाव आहे ॲस्परजिलस. बघा निळी बुरशीला नाव काय आहे, ॲस्परजिलस. ठीक आहे. त्यानंतर हिरवी बुरशी तिला नाव आहे पेनिसिलियम. हिरवी बुरशी पेनिसिलियम. त्यानंतर गुलाबी बुरशी तिचं नाव आहे न्यूरोस्पोरा. असं तिचं नाव आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. हे जे सगळे उदाहरण आहेत ते आपण अस्कोमायसीटचे बघितले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अस्कोमायसीटला जे काय नाव आहे ते आपण बघायचं विसरून गेलो. तर या अस्कोमायसीटला म्हणतात सॅक फंगी म्हणतात. अस्कोमायसीटला काय म्हणतात, सॅक फंगी असं म्हणतात. तर हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. अस्कोमायसीटला सॅक फंगी म्हणतात. ठीक आहे. हा झाला जो बुरशीचा दुसरा गट. ठीक आहे. हे आपण बघितले. त्यानंतर आपण पुढचा बघूया तिसरा जो प्रकार आहे तो आहे बेसिडिओमायसीट. बेसिडिओमायसीट्स. ठीक आहे. तर या बेसिडिओमायसीट्सला म्हणतात क्लब फंगी. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बुरशींचा समूह दिसेल, बरोबर, क्लब फंगी, बरोबर. मग यांचं जर उदाहरण बघायला गेलो आपण तर उदाहरण बघूया. तर ह्यांना बेसिडिओमायसीटला म्हणतात लाकडाचे उत्तम विघटक. यांना लाकडाचे उत्तम विघटक असे म्हटले जाते. लाकडाचे उत्तम विघटक असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ह्या बेसिडिओ आपण बघितलं ना कवकांच्या शरीराला काय म्हणतात, मायसिलियम. तर खास करून बेसिडिओ, बरोबर. तर बेसिडिओमायसीट यांच्या शरीराला मायसिलियम म्हणतात. शरीराला काय म्हणतात, मायसिलियम, बरोबर. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्यानंतर उदाहरण जर बघायला गेलो तर उदाहरण आपण बघू ॲगॅरिकस. ठीक आहे. ॲगॅरिकस, बरोबर. ॲगॅरिस म्हणजे आपण मशरूम, बरोबर, मशरूम. त्यानंतर पुसिनिया. म्हणजेच आपण त्याचं नाव आहे रस्ट. आणि उस्टिलागो
उस्टिलागो, बरोबर, उस्टिलागो हे याला म्हणतात स्मट्स. ही नावं बघा, इंग्लिश नावं सुद्धा लक्षात ठेवायची आहेत, कारण याच्यावर सुद्धा कधी कधी आयोग प्रश्न विचारतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हे जे आहे बेसिडिओमायसिट्स यांना क्लब फंगी. बस याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा मशरूम. मशरूम कशामध्ये येतो तर बेसिडिओमायसिट्स मध्ये येतो, हे लक्षात ठेवा. आणि मशरूमवर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा फंगीचा प्रकार येतो तो आहे ड्यूटेरोमायसिट्स. ड्यूटेरोमायसिट्स फंगीचा पुढचा प्रकार येतो ड्यूटेरोमायसिट्स. म्हणजे ह्याला म्हणतात फंगी इम्परेक्टा, इम्परफेक्ट फंगी म्हणतात, फंगी इम्परेक्टी. ठीक आहे, इम्परेक्टाय असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजेच आपण त्याला सांगू शकतो अपरिपूर्ण कवक. काय म्हणू शकतो, अपरिपूर्ण कवके असतात ही. ठीक आहे, ड्यूटेरोमायसिट्स जे असतात अपरिपूर्ण कवके असतात. फक्त मग यांच्यामध्ये फक्त अलैंगिक प्रजनन होतं, यांच्यामध्ये फक्त अलैंगिक प्रजनन होतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, उदाहरणार्थ बघा अल्टेनारिया. पहिलं उदाहरण काय, अल्टेनारिया, याच्यामधलं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण आपण बघूया कोलेटोट्रिकम. कोलेटोट्रिकम हा दुसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण ट्रायकोफायटॉन. बघा, ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी वारंवार रिव्हिजन करण्याची गरज आहे. ठीक आहे, वारंवार रिव्हिजन करण्याची गरज आहे. ठीक आहे, हे आपण गरज. सो अशा पद्धतीने ह्या तिन्ही सृष्टी आपण बघितल्या. सो लक्षात घ्या की जगामध्ये सर्वाधिक जी संख्या आहे, जगामध्ये सर्वाधिक संख्या कोणाची आहे, सूक्ष्मजीवांची. ठीक आहे, जगात सर्वाधिक सजीव कोण आहेत तर सूक्ष्मजीव आहेत. ठीक, सो अशा प्रकारे आपण बघितलं. तर लक्षात घ्या की जर सूक्ष्मजीवांचा विचार केला तर यांचे दोन गट पडतात. एक म्हणजे पहिला गट पडतो आदिकेंद्रकी सूक्ष्मजीव, आदिकेंद्रकी. ठीक आहे, सूक्ष्मजीव मध्ये आदिकेंद्रकी. ठीक आहे, दुसरा गट पडतो दृश्य केंद्रकी, दृश्य केंद्रकी त्यांचा गट पडतो. मग आपल्याला माहिती आहे आदिकेंद्रकीमध्ये फक्त एकच सृष्टी येते, ती म्हणजे मोनेरा. ठीक आहे, मग सूक्ष्मजीव कुठे कुठे आढळतात तर मोनेरामध्ये जे जीवाणू आहेत त्या सर्वांना आपण काय म्हणतो, सूक्ष्मजीव म्हणतो. त्यानंतर दृश्य केंद्रकीमध्ये जर आपण बघितलं तर दृश्य केंद्रकीमध्ये आपण बघितला होता प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव. तर याच्यामध्ये सुद्धा सगळे आढळणारे प्राणी आपण काय म्हणतो, सूक्ष्मजीव. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं कवके. ठीक आहे, कवकामध्ये सुद्धा काय आढळतात, सूक्ष्मजीव, यांना सुद्धा सूक्ष्मजीव म्हणतात. आणि शैवाल. ठीक आहे, तर सूक्ष्मजीवांच्या व्याख्येमध्ये कोण कोण येतात, मोनेरामधले सर्व येतात, त्यानंतर आदिजीव येतात, कवके येतात आणि शैवाल. हे सगळे कशात येतात, सूक्ष्मजीवांच्या किंवा हे सूक्ष्मजीवांचे घटक आहेत. एवढं आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, इतका पॉइंट आपण काय केलं तर डिस्कस केला. त्याच्यानंतर एक पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा तो म्हणजे तर विषाणू. ठीक आहे, कारण विषाणूमध्ये चर्चेत असतो. मग विषाणू बद्दल आपल्याला प्रायमरी माहिती घ्यायची आहे. विषाणू म्हणजेच काय, व्हायरस. विषाणू संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे, व्हायरस. बरोबर, तर व्हायरस सुद्धा कोण आहेत, व्हायरस सुद्धा सूक्ष्मजीवामध्ये येतात. व्हायरस हे सूक्ष्मजीवात येतात. सूक्ष्मजीव, व्हायरसला प्राणी म्हणत नाही, सजीव म्हणत नाही, पण सूक्ष्मजीव म्हणतात. व्हायरस कोण आहेत, सूक्ष्मजीव आहेत. म्हणजे विषाणूंचा अभ्यास मायक्रोबायोलॉजी अंतर्गत केला जातो. बघा, विषाणूंचा अभ्यास मायक्रोबायोलॉजी अंतर्गत केला जातो. हे अपेशीय असतात. विषाणू म्हणजे पेशी नसते, विषाणू अपेशीय असतात. ठीक आहे, याला नाईलाजास्तव पेशी म्हणतात. नाईलाजास्तव पेशी काय म्हणतात, नाईलाजास्तव पेशी म्हणतात. तर बघा, विषाणू जे असतात बघा लक्षात घ्या, ते सजीवही नसतात, सजीव नाही, आणि ते निर्जीवही नसतात. बघा, म्हणजेच काय की ज्यावेळी ह्या विषाणूंना पोषक वातावरण भेटतं तेव्हा ते सजीव होतात, आणि ज्यावेळी
त्यांच्या पोषक वातावरण निघून जातं त्यावेळी ते कसे असतात तर निर्जीव सारखे पडून राहतात, परंतु ते सजीवही नाही आणि निर्जीवही नाहीत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. यांना म्हणतात काय तर व्हायरस यांना ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणतात, कारण ते सजीव नाहीयेत. बरोबर, ते सजीव नाहीयेत किंवा निर्जीवही नाहीयेत म्हणून त्यांना ऑब्लिगेट पॅरासाइट. स्वतःचेच अन्न स्वतः तयार करत नाही, सजीवही नाही निर्जीवही नाही, स्वतःचे अन्न स्वतःही तयार करत नाही. तर ह्यांच्यामध्ये काय असतं बघा, हे अपेशीय असतात आणि ह्याच्यामध्ये काय असतो न्यूक्लिक ऍसिड असतो. न्यूक्लिक ऍसिडने बनलेले असतात, न्यूक्लिक ऍसिडने ते बनलेले असतात. कोण तर विषाणू. विषाणू हे न्यूक्लिक ऍसिडने बनलेले असतात. त्यांना रोगकारक केंद्रकीय प्रथिन म्हणतात. यांना काय म्हणतात बघा, रोगकारक केंद्रकीय प्रथिने म्हणतात. प्रथिन असं कोणाला म्हणतात, या विषाणूंना म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक. तर बघा या विषाणूंचे स्फटिकीकरण बघा, विषाणूंचे स्फटिकीकरण, ठीक आहे, स्फटिकीकरण होऊ शकते असं कोण म्हणलं होता तर WM स्टॅनली ह्याने काय सांगितलं की विषाणूंचे स्फटिकीकरण होऊ शकते, हे लक्षात ठेवायचं. हे जे विषाणू आहेत बघा, विषाणू ऊर्जा निर्माण करत नाही, लक्षात ठेवा, ऊर्जा निर्माण करत नाहीत, ते श्वसनही करत नाही, त्यांना ऑक्सिजनची गरज नसते. ठीक आहे. त्याच्यावर पेशी पटलही नसतं, पेशी पटल नसते. ठीक आहे. त्यांच्यावर फक्त प्रथिनांचे आवरण असते. काय असतं तर प्रथिन आवरण असतं, हे लक्षात घ्या. म्हणून त्यांना ऑब्लिगेट पॅरासाइट असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग सर्वप्रथम कोणत्या विषाणूचा शोध लावला लक्षात घ्या तर बघा TMV म्हणजेच टोबॅको मोझॅइक व्हायरस याचा सर्वप्रथम शोध लागला. TMV टोबॅको मोझॅइक व्हायरसचा शोध जो आहे सर्वप्रथम लागला होता, हे लक्षात ठेवायचं. ठीक. इतक्या गोष्टी आपल्याला याच्या संदर्भात विषाणू संदर्भात लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवा, तो म्हणजे विषाणूंमध्ये विष असतं. विषाणूंमध्ये विष बरोबर, विषाणूमध्ये विष असतं. हे कोणी सांगितलं तर MW बिजेरिक यांनी काय सांगितलं की विषाणूमध्ये विष असतो. ओके. तो इतक्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर म्हणजे हे जे विषाणू असतात, एक पॉईंट राहिला, विषाणू जे असतात, ठीक आहे, एकतर DNA ने बनलेले असतात, त्यांच्यामध्ये DNA हा मुख्य घटक असतो किंवा मग RNA हा मुख्य घटक असतो. DNA किंवा RNA हा त्यांच्यामध्ये मुख्य घटक असतो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. विषाणूमध्ये मग लक्षात घ्या, जे विषाणू वनस्पतीवर हल्ला करतात बघा, जे विषाणू वनस्पतीवर हल्ला करतात त्यांना म्हणतात फायटोफॅगी. फायटोफॅगिनी. ठीक आहे. लक्षात घ्या, त्यांना म्हणजे वनस्पती व्हायरस म्हणतात, वनस्पती विषाणू म्हणतात किंवा फायटोफॅगिनी असं म्हणतात. ठीक आहे. जे विषाणू प्राण्यांवर हल्ला करतात, जे विषाणू प्राण्यांवर हल्ला करतात त्यांना काय म्हणतात ॲनिमल व्हायरस किंवा प्राणी विषाणू, किंवा त्यांना म्हणतात झूफॅगिनी म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर जे विषाणू बघा, जे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात, जीवाणूंवर हल्ला, त्यांना म्हणतात फॅगिनी. ठीक आहे. म्हणजे जीवाणूवर हल्ला करणारे विषाणू. जे कवकांवर हल्ला करतात बरोबर, कवकांवर हल्ला करतात त्यांना मायको व्हायरस म्हणतात.  काय म्हणतात? मायको व्हायरस.   काय म्हणतात? मायको व्हायरस.                                                                                              व्हायरस.
असं म्हणतात. जे कवकांवर हल्ला करतात त्यांना मायको व्हायरस असं म्हणतात. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर आपल्याला काही इतर पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. ते म्हणजे लक्षात घ्या, व्हायरॉइड म्हणजे काय. व्हायरॉइड्स म्हणजे काय, तर व्हायरॉइड्स म्हणजे बघा विषाणूपेक्षा 100 पट लहान असतात. 100 पट लहान. ठीक आहे. हे फक्त वनस्पतीवर हल्ला करतात. फक्त वनस्पतीवर हल्ला करतात. ठीक आहे. हा पॉईंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा प्रकार बघा, तर व्हायरॉन. व्हायरॉन्स म्हणजे काय, बरोबर. तो व्हायरॉन्स म्हणजे बघा, तर विषाणूंचा असा जो भाग असतो बघा, हा जो आहे विषाणूंचा असा भाग पेशीविरहित वातावरणात पोशिंद्यावर हल्ला करतात. पेशीविरहित वातावरणात पोशिंद्यावर हल्ला करतात. त्याला आपण काय म्हणतो, व्हायरॉन्स म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुढची संकल्पना आहे ते व्हायरोसॉइड्स. पुढचा लक्षात घ्या, व्हायरोसॉइड्स. तर व्हायरोसॉइड्स बघा हे व्हायरॉइड सारखेच असतात, परंतु हे म्हणजे पूर्णतः प्रथिनाने वेष्टित असतात. पूर्णतः प्रथिन वेष्टित असतात. त्यानंतर म्हणजे या व्हायरस या संकल्पनेमध्ये सर्वात लहान जो असतो तो प्रायोन्स. व्हायरस या संकल्पनेमध्ये सर्वात लहान जो असतो तो असतो प्रायोन्स, बरोबर. सर्वात लहान. ठीक आहे. ज्यांच्यामध्ये प्रथिन हे विष असतं. ज्यांचं प्रथिन हे विष असतं, विष, हे लक्षात घ्या. ठीक. तर अशा प्रकारे हे आपण व्हायरस संदर्भात काही महत्वाची इन्फॉर्मेशन बघितली. त्यानंतर आपल्याला पुढचं एक गोष्ट लक्षात ठेवा, लायकेन्स संदर्भात बघा. लायकेन्स, जे लायकेन्स असतात, लायकेन्स, याच्यावर आयोगाने प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. लायकेन्स, तर याला ड्युअल ऑर्गन म्हणतात. ड्युअल ऑर्गन काय म्हणतात, त्याला ड्युअल ऑर्गन म्हणतात, बरोबर. ड्युअल ऑर्गॅनिझम किंवा ड्युअल ऑर्गॅनिझम, ड्युअल ऑर्गॅनिझम म्हणतात. कोणाला, लायकेन्सला, बरोबर. तर याच्यामध्ये दोन घटक असतात लायकेन्स मध्ये. एक घटक असतो शैवाळ घटक. लायकेन्स जे असतात ते शैवाळ आणि कवक यांच्यापासून बनलेले असतात. शैवाळ आणि कवक पासून बनलेले असतात. शैवाळ घटकाला आपण म्हणतो फायकोबियांट. शैवाळ घटकाला आपण म्हणतो फायकोबिऑन्ट आणि कवक घटकाला आपण म्हणतो मायकोबिऑन्ट. आता यांचं कार्य काय, तर शैवाळ काय करतं, बघा कवक काय करतं, कवक जे आहे उपयुक्त रसायने हे शैवाळाला पुरवतं आणि शैवाळ काय करतं, त्यापासून अन्न निर्मिती करतं आणि मग एकमेकांना काय करतात, ते अन्न पुरवठा करतात किंवा एकमेकांना जगण्यासाठी मदत करतात. मग हे जे लायकेन्स आहेत, ठीक आहे, हे कोणत्याही अधिवासात राहतात. कोणत्याही अधिवासात राहतात, हे लक्षात ठेवायचं. कोणत्याही अधिवासात राहतात. प्लस दुसरं लक्षात घेतलं तर हे हवा प्रदूषणास संवेदनशील असतात. हवा प्रदूषणास काय असतात, संवेदनशील असतात. मग आयोग इथे प्रश्न कसा विचारू शकतो आता, तर खालील वर्णनावरून सजीव ओळखा. ठीक आहे. मग बघा, ज्यांना ड्युअल ऑर्गॅनिझम म्हटलं जातं हे कोणत्याही अधिवासात राहतात आणि तिसरं स्टेटमेंट दिलं की हे हवा प्रदूषणास संवेदनशील असतात. मग कोण, तर लायकेन्स. ठीक आहे. एवढंच आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच लक्षात ठेवायचं नाही. सो अशा प्रकारे मित्रांनो या सेशनमध्ये आपण संपूर्ण पंचसृष्टी वर्गीकरणाचा अभ्यास केला आहे. पंचसृष्टी वर्गीकरणामधील 3 सृष्टी बघितल्या, कारण ज्या वनस्पती आणि प्राणी ज्या सृष्टी आहेत बघा, वनस्पती संदर्भात आणि प्राणी संदर्भात यांचा आपण वेगळा लेक्चर करणार आहोत, बरोबर. मग पंचसृष्टी वर्गीकरणातील 3 सृष्टी
आपण बघितलेले आहेत, बरोबर. तर ह्यांचा आपण सगळे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत, रिवाइज केलेला आहे. सो आय होप की तुम्ही सुद्धा या तिन्ही सृष्टींचे चांगल्या नोट्स काढल्या असतील आणि तुम्हाला त्या गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे. किंवा ऑलरेडी तुम्ही जर त्याच्यामध्ये रीड केलं असतील तर बऱ्यापैकी ह्या गोष्टी तुम्हाला रिकॉल झाल्या असतील. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आपल्या सिरीजचा आहे की म्हणजे तुम्ही जे वाचलेल्या गोष्टी असतात त्या रिकॉल होणं, त्या ठिकाणी कुठे आपली म्हणजे ट्रॅपमध्ये पडू शकतो या गोष्टी आपल्याला समजणं. ठीक आहे. सो ते होतंय का नाही त्या संदर्भात तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या नक्की मला तुम्ही कमेंट्सद्वारे कळवा. त्याचप्रकारे आपण जी सिरीज घेतोय ही सिरीज सुरू केली आहे 17 ऑक्टोबर पासून. आतापर्यंत आपण म्हणजे आजचा हा 14वा दिवस आहे. ठीक आहे. तर आपण भरपूर लेक्चर्स कंडक्ट केलेले आहेत. सो त्या लेक्चरमधून तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड इन्फॉर्मेशन मिळते नाही मिळते, त्याचप्रकारे काय आपण इम्प्रूव्हमेंट्स केल्या पाहिजे ते नक्की मला तुम्ही कमेंट्स करून कळवा. आणि ह्या सिरीजचा तुम्हाला फायदा होतोय का ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून कळवा. मित्रांनो, जितक्या तुम्ही कमेंट्स करून मला तुमचा जे फीडबॅक द्याल तितकाच माझा जो कॉन्फिडन्स आहे, ठीक आहे, किंवा तुम्हाला म्हणजे अजून गोष्टी भरभरून देण्यासाठी माझी जी एनर्जी आहे ती मला मिळत राहील. आणि मी अशा पद्धतीने ही सिरीज आपण 31 डिसेंबर पर्यंत फुल एनर्जीने कंप्लीट करू, जेणेकरून जास्तीत जास्त डेटा आपल्या ह्या सिरीज मधून पूर्ण झाला पाहिजे आणि तुम्हाला तो एक्झाम मध्ये आला पाहिजे. ठीक आहे. जास्तीत जास्त स्कोअर करण्यासाठी जो डेटा आपला कव्हर झाला पाहिजे आणि तुम्ही एक्झाम मध्ये जास्तीत जास्त स्कोअर करून ही गट ब पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले पाहिजेत. आणि नेक्स्ट जो आपण मेन्सचा अभ्यास करणार आहोत त्यासोबत म्हणजे तेव्हा सुद्धा माझ्यासोबत तुम्ही असले पाहिजे. ठीक आहे. सो यासाठी आपण ही सिरीज आहे. सो नक्की मला कमेंट करून कळवा. या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. त्याचप्रकारे आतापर्यंत तुम्ही आपल्या या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. प्लस बेल आयकनला हिट करा, जेणेकरून जे आपल्या लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळतील व तो तुम्हाला लेक्चर कंडक्ट करतात. तर बघा, अजून एक मित्रांनो सांगायचं झालं म्हणजे की आपण 17 ऑक्टोबर पासून ही सिरीज सुरू केलेली आहे. आजचा आपला 14वा दिवस आहे. तर जवळजवळ हा आपला 25वा लेक्चर आहे. ठीक आहे. 25 म्हणजे याच्या आधी आपले 24 लेक्चर कंडक्ट करून झालेले आहेत. म्हणजे 24 लेक्चर आपण कंडक्ट केले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर रिव्हिजन केलेली आहे. सो तुम्ही जर आतापर्यंत ते व्हिडिओ बघितले नसतील तर मित्रांनो नक्की बघून घ्या. आणि स्टार्ट टू एंड म्हणजे आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर प्लेलिस्टनुसार तुम्ही ते व्हिडिओ बघत चला. ठीक आहे. आणि त्याची माहिती कव्हर करत आहे. त्याचप्रकारे मित्रांनो आपल्याला करंट अफेअर्स हे डेली बेसिसवर तयार करायचे आहेत. मॅथ्स डेली बेसिसवर तयार करायचा आहे. ठीक आहे. आणि पॉलिटी आणि सायन्स या 2 विषयांवर जास्त लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. तर यावर आपण जास्त, नंतर मग आपला इकॉनॉमिक्स, ठीक आहे, जिओग्राफी आणि हिस्ट्री यांचा सुद्धा आपण ॲव्हरेज स्टडी ठेवून मग जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. यावेळी सर्वांना संधी आहे. एक परीक्षा एक कट ऑफ ही पद्धत राबवली जाणार आहे. त्यामुळे मेरिट खाली येणार आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा आणि चांगले मार्क्स मिळून प्री क्वालिफाय व्हा. मग मेन्सचा आपण अभ्यास करणारच आहोत. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.